तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे हरी भोवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरी दिले पंढरी राया तन मन धन दिले पंढरी राया तन मन धन दिले पंढरी तन राया मन धन दिले पंढरी राया आता सांगावया उरले नाही आता सांगावया उरले नाही आता सांगावया उरले नाही आर्त चाड चिंता नाही मनी आशा अर्थ चाड चिंता नाही मनी आशा आर्त चाड चिंता नाही मनी अर्थ चाड आशा चिंता नाही मनी आशा तोडीला फासा उपाधी तोडीला भाषा उपाधीचा तोडीला भाषा उपाधीचा तुका मनी एक विठोबाचे नाम तुकामने एक विठोबाचे नाम मनी एक विठोबाचे नाम तुकामने एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रोका आहे जवळी राम नाही रोका आहे जवळी राम नाही रोका अर्थ चाड चिंता नाही मनी आशा चिंता नाही मनी आशा अर्थ चाड चिंता नाही मनी आशा चाड चिंता नाही मनी आशा तोडीला फासा उपाधी तोडीला भाषा उपाधीचा तोडीला भाषा उपाधीचा गोपार कुमार हे विठोबार धन दिले पंढरी नाया तन मन धन दिले पंढरी राया 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 तन मन धन दिले पंढरी
दिले पंढरीराया. आता सांगावया उरली काही, आता सांगावया उरली काही, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. आता सांगावया उरले काही, आता सांगावया उरले काही, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. तोडीला फासा उपाधीचा, उपाधीचा तोडीला, 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 उपाधीचा फासा तोडीला, सगम पगम ग गम बनी पसानी द पम पगम. हो बार खुमाई, हो बार खुमाई, हो बार खुमाई. मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. आर्त चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. आर्त चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. विठोबा खुमाई, हो बार खुमाई, हो बार खुमाई. शंकराचार्य भगवान की जय, नवनाथ भगवान की जय, उमापति महादेव वंदे हर अवधूत श्री गुरुदेव. हो बार खुमाई, 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 हो बार, हो बार, हो बार, हो बार, हो बार, हो बार. तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि परमार्थातील दिव्य साधना करून जे समाधान त्यांनी साध्य केलेलं आहे त्याचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये
माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे संतांची माथा चरणावरी माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तर विश्रांती पावलो सांभाळा उत्तर विश्रांती पावलो सांभाळा उत्तर विश्रांती पावलो सांभाळा उत्तर वाढले अंतरी प्रेम वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती मजरंकाची विनती मजरंकाची विनती कर जोडी तो कधी काळी कर जोडी तो कधी काळी मजरंकाची विनंती मजरंकाची विनती कर जोडी तो कधी ताई कर जोडी तो कधी ताई श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तन मन धन दिले पंढरी राया आता सांगावया उरले नाही अर्थचाड चिंता नाही मनी आशा तोडियला फासा उपाधीचा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातलं हे 39वं वर्ष आहे. या 39व्या वर्षातील सप्ताहामधील आजची ही 4थ्या दिवसाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून परमार्थाचं एक उच्च असणारं शिखर प्राप्त करून घेतलं. कशाच्या बळावर प्राप्त करून घेतलं त्याचा निर्वाळा करून सांगतात. तुकोबरा फार उंच स्थितीत आहेत. दिव्य असणारी परमार्थाची अवस्था प्राप्त झालेली आहे. एक विलक्षण असणारी स्थिती ते दिव्य समाधान तुकोबारांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. कसं काय तुकोबा या उच्च स्थितीत तुम्ही कसे गेलात? मग त्यांनी काय केलं त्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता त्याचा निर्वाळा सांगायला सुरुवात केली. ते म्हणले भगवत प्राप्तीकरिता निघालो आणि सर्वस्वच देवाला देऊन टाकलं. काय दिलं? तन मन धन दिले पंढरी राया. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? दिलं म्हणून तर त्या स्थितीत आहेत. आपण का नाहीत त्या स्थितीत असा प्रश्न आपण मनाला विचारायचा. न असण्याचं कारण हे आहे आपण दिलं नाही. तन दिलं, मन दिलं, धन दिलं, पंढरी राया. आता हे माझं आहे असं सांगायला माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. आता सांगावया उरले नाही. आता सांगायला काही उरलंच नाही. आता जर माझंच काही नाही, मी सगळं देऊन टाकलेलं आहे, मग माझ्याजवळ कशाचा अर्थ तरी कसा असेल? मला कशाची इच्छा तरी कशी असेल? मला कशाची चिंता तरी कशी राहील? आणि कोणत्या गोष्टीची आशा पोटात राहील? म्हणून काही शिल्लकच राहिलं नाही. समाधानाचं कारण सांगतात. अर्थ नाही, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडी आला फासा उपाधीचा. उपाधीचा फासाच तोडून टाकला. ज्या उपाधीमुळं आणि लोकांच्या समोर नाचावं लागतं ती उपाधी सोडून दिली. फार महत्त्वाचा विचार आहे. सगळ्यांच्या तालावर नाचण्यापेक्षा लोकांची गुलामी जीवनभर सहन करण्यापेक्षा ज्याच्याकरिता नाचावं लागतं ती उपाधीच जर सोडून टाकली तर मग नाचायचं बंद होऊन जाईल. म्हणून आमचं लोकांच्या समोर नाचणं बंद झालंय म्हणून समाधानी आहे.
काही अर्थ नाही, काही चाड नाही, काही चिंता नाही, काही आशा नाही. मस्त झालो. अशी अवस्था तुकोबारायांना परमार्थातली प्राप्त झाली. मग सगळं देऊन टाकलं, काहीतरी शिल्लक ठेवलं असेल ना. म्हणे काही शिल्लक ठेवलं नाही. मग काहीतरी असेल. ते म्हणले खरं सांगतो. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. एक विठोबाचं नाम फक्त आता माझ्याजवळ आहे, त्याच्या वाचून माझ्याकडं आता काहीच नाही. रुका म्हणजे त्यांनी रक्कम नाही आणि रोकड पण कोणत्याच प्रकारची शिल्लक नाही. म्हणजे संपत्ती शिल्लक ठेवली नाही, सगळंच देऊन टाकलं आणि समाधानाच्या स्थितीला प्राप्त झालो. विलक्षण असणारी परमार्थातली अवस्था प्राप्त झाली. आणि ही अवस्था कशी प्राप्त झाली त्याचं वर्णन या अभंगातून सांगितलं. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी तन मन धन दिले पंढरे राया, आता सांगावया उरले नाही. आर्तचाड चिंता नाही मनी आशा, तोडियाला फासा उपाधीचा. प्रस्तुत. गेल्या 39 वर्षांपासून अविरतपणे आपण भगवंताची सेवा करतो आहोत. परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री विठ्ठल महाराज ज्यांच्या आणि दिव्य असणाऱ्या मार्गदर्शनाने आपण सर्वांनी हा सोहळा या ठिकाणी सुरू केला. त्यानंतर अनेक महात्म्यांची संगती घडली. परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा असे अनेक महात्मे आपल्याला त्यांनी भेटले. त्यांचं मार्गदर्शन बऱ्याच काळापर्यंत लाभलं. आता आदरणीय, वंदनीय श्री श्रीनिवास महाराज आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असणारी ही व्यवस्थापन आपण या ठिकाणी करतो आहोत. सर्वांनाच परमार्थाचा आनंद प्राप्त होतो. गावगाव तगणी महाराज पुन्हा पुन्हा भगवत चिंतन असं घडत राहिलं पाहिजे की ज्या भगवत चिंतनाच्या माध्यमातून सर्व लोकांची वृत्ती परमार्थावर आरूढ राहील, त्यांच्यावर परमार्थाचे संस्कार टिकून राहतील. नवीन येणाऱ्या पिढ्यांना आणि हे लोन तगणी पुढे प्राप्त होईल आणि ते सुद्धा हीच परंपरा पुढे चालवतील. याच्याकरिता याचं सातत्य असलं पाहिजे. उपासनेसी दृढ चालवावे, सदैव ही आपली उपासना आहे वारकरी संप्रदायाची आणि ती त्यांनी सतत चालू ठेवली पाहिजे. तिचा प्रवाह त्यांनी ओघवान असला पाहिजे. म्हणून सर्वच सात्विक मंडळी एकत्र येतात आणि विचारानं एकत्र येऊन भगवंताचं चिंतनाची ही पर्वणी सर्व लोकांना प्राप्त करून देतात. पण तोच असणारा हा दिव्य सप्ताह काय चिंतन करावं असा प्रश्नच होता. मी त्याला विचारत होतो एखादा अभंग मला काढून दे, पण त्याला ऐकू येत नव्हतं माझं म्हणणं, हे वाजवल्यामुळं, आवाज असल्यामुळं. पण तरी त्याने अंदाज लावला की हा असंच काहीतरी म्हणत असलं पाहिजे. मग त्यानं तो अभंग काढून दिला मला. फार चांगला अभंग आहे. त्यात छोटा आहे, 3 चरणांचा. त्याच्यात भाव पण फार गहन आहे महाराज. आता तो एकाएकी माझ्या समोर आलेला आहे अभंग आणि आपण त्याच्यावर तास दीड तास चिंतन करणार आहोत. गोड असणारा अभंग आहे. काय भाव आहेत त्याच्यामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय परमार्थातले एक उंची वर्णन करून सांगतात. सर्वच लोक परमार्थ करतात. लोकांची परमार्थाची व्याख्या स्वतंत्र आहे महाराज. व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत. प्रत्येक माणूस परमार्थाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याला त्याचाच दृष्टिकोन श्रेष्ठ वाटतो. तुम्ही ऐकतात ना सगळेच, कळण्यासारखं सांगतोय. प्रत्येक मनुष्य परमार्थ करतो, परमार्थाकडं त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याला स्वतःचा दृष्टिकोन श्रेष्ठ वाटतो. पण असं आपल्या दृष्टिकोनातून परमार्थाकडं पाहून त्याला श्रेष्ठ समजणं कितपत योग्य आहे? ते योग्य नाही महाराज. मग काय योग्य आहे? योग्य ते आहे जे त्यांनी संतांनी स्वीकारलेलं आहे. योग्य ते आहे जे शास्त्रानं मान्य केलेलं आहे. आपला परमार्थ हा त्यांनी वेद मान्य असावा. आपला परमार्थ हा शास्त्र मान्य असावा. आपला परमार्थ हा देव मान्य असावा. त्याला एवढ्यांची मान्यता असली पाहिजे. आपला परमार्थ देवाला मान्य झाला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. आपला परमार्थ शास्त्राच्या कसाला उतरला पाहिजे. शास्त्र म्हणेल तसा आपला परमार्थ असला पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, असे अनेक प्रमाण आपण पाहू शकतो.
म्हणून शास्त्राच्या कसाला परमार्थ आपला उतरला पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टीला शास्त्र असलं पाहिजे. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे आपला आचार, आपला विचार आणि आपला उच्चार या तिन्ही गोष्टीला शास्त्र असलं पाहिजे. आपला जो आचार आहे ना हा पूर्वमीमांसा शास्त्रानुसार असला पाहिजे. आपला जो विचार आहे ना तो उत्तरमीमांसा शास्त्रानुसार असला पाहिजे. आणि आपला जो उच्चार आहे ना हा पाणिनीच्या व्याकरण शास्त्रानुसार असला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीला काही शास्त्र असलं पाहिजे. आपलं जीवनच शास्त्रामध्ये बांधलेलं असलं पाहिजे. म्हणून शास्त्र मान्य असणारा आपला परमार्थ असावा. आपला परमार्थ वेदाला मान्य झाला पाहिजे. वेदमान्य परमार्थ असावा. म्हणून वेद जे सांगतो तेच आपण ऐकलं पाहिजे. कारण वेदासारखं आपलं हित करणारं जगात कोणी नाही महाराज. वेदामध्ये श्रुती असतात ना. ज्ञानोबराय म्हणतात अहितापासून काढिते हित देवनी वाढविते नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून श्रुतीसारखी आई जगात दुसरी कोणती नाही महाराज. म्हणून श्रुती आपल्या सर्वांना सांभाळण्याकरिता तयार आहे. म्हणून या श्रुतीचं म्हणणं ऐकून सगळे ऋषीमुनी त्या श्रुतीच्या मागे गेले. वेदमार्गे मुनी गेले, सगळे त्याच मार्गाने गेले आहेत. मग आम्ही पण ठराव पास केला की ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जायचं. त्याची मार्गे चालिलो त्याच मार्गाने त्यांनी चालायचं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून संत ज्या मार्गाने गेले आणि त्याच मार्गाने आपण प्रवास केला पाहिजे. फार महत्त्वाचा विचार. संत हिताहित शोधून आलेले आहेत. शोधून आले संत हिताहित जगाचे. म्हणून संत हिताहित शोधून आलेले आहेत. तसं तर या श्रुती भिन्न आहेत, या स्मृती भिन्न आहेत, वेगवेगळ्या ऋषीमुनींचे प्रमाण पण भिन्न आहेत महाराज. पण हे जरी भिन्न असले तरी साधू संतांनी त्या भिन्नत्वात प्रवास करून त्यांनी त्यातलं सार शोधून काढलं आणि ते मार्गस्थ झाले. म्हणून श्रुतिर्वि भिन्ना स्मृतेस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितो गुहायाम महाजनो येन गतस्य पंतः. महाजन नाम महापुरुष ज्या मार्गाने गेलेले आहेत त्याच मार्गाने आपण प्रवास केला पाहिजे. तर आपला प्रवास योग्य आहे. जर आपण परमार्थाला लागलो आणि आपल्याच मनानं परमार्थ करायला लागलो, आपल्या दृष्टिकोनातून परमार्थाकडे पाहायला लागलो आणि त्याला श्रेष्ठ समजायला लागलो तर मग मात्र फसगत होण्याची दाट शक्यता आहे. महाराज म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला. एवढंच घ्या फक्त. मनाच्या मार्गानं जो जातो तो तिथंच मुकतो महाराज. म्हणून मनानं परमार्थ करणं योग्य नाही. तो त्यांनी महाराज कोणाच्या तरी आधारानं केलं पाहिजे. आणि ते आधार जर कोण असतील तर संत आहेत. म्हणून संत त्यांनी महाराज संत गेले जया ठाया देवराया पाववी. म्हणून तिथं जायचंय देवा. संत जिथं गेलेले आहेत त्याच मार्गानं जायचंय आणि त्याच स्थानावर जायचंय. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून डोळस परमार्थ करावा, आंधळा परमार्थ नसावा. आंधळा परमार्थ काय कामाचा असतो त्याच्याकरिता ज्ञानोबरायांनी ओवी खर्च केली. तेव्हा ते आंधळ्या गरुडाचे पाक आहाती परी ते कवन्या उपयोगा जाते. गरुड आहे त्याला भरारी मारता येते. उंच आकाशात तो भरारी मारू शकतो पण तो आंधळाच आहे. त्यानं कितीही उंच भरारी मारली तरी त्याची भरारी निश्चित स्थानापर्यंत जाऊ शकत नाही. कारण त्याला दिसत नाही ना मला. त्याच्या पंखात बळ आहे, त्याच्या सामर्थ्य आहे. तो उड्डाणही करू शकतो पण त्याची भरारी कुठं जाईल सांगता यायचं नाही. एखाद्या पर्वताला तरी जाऊन आदळेल, एखाद्या झाडात तरी गुंतून पडेल. त्याला निश्चित स्थानावर जायचं नाही कारण तो अंध आहे. तसा आपला परमार्थ जर अंध असला तर तो निश्चित स्थानावर कसा जाईल महाराज. त्याला दिशा असली पाहिजे, त्याला मार्ग असला पाहिजे, त्याला निश्चित स्थान माहीत असलं पाहिजे. मग त्याचा प्रवास त्याने सुरू झाला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. आता ही अशी बडबड करायची सवय लागली मला. काही लोकांना काहीच समजत नाही महाराज याच्यातलं. नुसते तोंडाकडे पाहतं. त्यांना समजतच नाही काय करतील बिचारे. आणि आम्हाला असं त्यांनी बोलायला लागलं की असं बोलायला सुचतंय. आता मी काय ठरवून थोडंच आलोय बोलायचं म्हणून. पण ही अशी बडबड करायला मी सुरुवात करतो मग लोकांच्या डोक्यावरून जातं. पण जर बारकाईनं ऐकत असाल तर तुम्हाला यातलं मर्म कळेल महाराज मी काय सांगतोय ते. मला एवढंच सांगायचं. परमार्थ करायला निघाले लोक स्वतःच्या मनानं परमार्थ करू लागले. दृष्टिकोन स्वतःचा वापरला, त्याला श्रेष्ठ समजायला लागले आणि चालत राहिले. त्याचा परिणाम काय झाला, निश्चित स्थानावर जाता आलं नाही कारण आंधळा परमार्थ झाला. मग डोळसपणानं जर परमार्थ करण्याकरिता निघाले तर निश्चित स्थानावर जाता येईल. त्यानं गंतव्य ठरवलेलं आहे, त्यानं प्राप्तव्य ठरवलेलं आहे, त्याला निश्चित स्थान माहिती आहे. या स्थानावर मला जायचं आहे आणि मग ठरवून निघालेलं आहे. आणि ही जी ठरवणूक आहे ही जर कोणाच्या माध्यमातून केली असेल तर संतांच्या माध्यमातून केली
म्हणून संत ज्या स्थानावर त्यांनी गेले त्या स्थानावर जायचंय. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जायचं. पुढे गेले ते निधाई झाले, बाणतील त्यांच्या खुणारे. जे पुढे गेले ते पूर्णत्वाला प्राप्त झाले आणि आता त्यांच्या खुणा धरून अशा पद्धतीने जायचंय. चला जाऊ माग घेत आम्ही, म्हणून त्यांचा माग लावत लावत अशा पद्धतीने गेलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संत कोणत्या स्थितीमध्ये आहेत, संतांनी त्यांनी दिव्य स्थिती कशी प्राप्त करून घेतली, त्यांच्याकडे असं काय आहे, त्यांच्याकडे जर पाहिलं तर मग कळतं महाराज. त्यांच्याकडे एक विलक्षण असणारं समाधान आहे जे सामान्य जीवाकडे नाही. जीवाजवळ समाधान नाही महाराज. जीव हा अपेक्षेने गच्च भरलेला आहे. जीवाला फार काही मिळवायचं आहे, त्याच्या अपेक्षाच तेवढ्या आहेत महाराज. हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं, त्याच्याकडे कालावधी पण फार कमी आहे. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं जीवन असतं आणि त्याच्यात पुन्हा 100 वर्षाची गणना आहे, शतगणिले. त्याच्यात अर्ध झोपेत घालवतो, अर्धरात्र. याला मागं सरकव थोडं, जाऊ दे मागं आणखी. अर्धरात्र खाय म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्याच्यात अर्ध झोपेत जातं. त्याच्यात पुन्हा मध्ये बालत्व, पीडा, रोगक्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. पण भजन कोणत्या वेळेला अशा पद्धतीने करणारं थोडंसं आयुष्य आहे. अल्पायुष्य, मानवदेह अल्पायुष्य आहे महाराज. आणि कमी आयुष्यामध्ये त्यांनी महाराज त्याला खटाटोप करायची. मिळालं मनुष्य शरीर हे ते प्राप्त करून घेण्याकरिता. काय प्राप्त करून घेण्याकरिता? जे गंतव्य संतांनी दाखवलेलं आहे ते प्राप्त करून घेण्याकरिता. मग त्याच्याकरिता अट्टहास करायचा. मग त्याच्यातून प्रपंचाला किती वेळ द्यायचा आणि परमार्थाला किती वेळ द्यायचा असा प्रश्नच पडतो. असा प्रश्न ज्याच्या मनात पडलेला आहे आणि परमात्म्यापर्यंत जाण्याची इच्छा आहे त्यानं आपला धर्म त्यांनी पाळावा. काय धर्म आहे आपला? 2 प्रकारचे धर्म. मला धर्म म्हणजे हिंदू आदी करून बाकीचे धर्म नाही सांगायचे. 2 धर्म, एक सामान्य धर्म आहे आणि एक परम धर्म आहे. सामान्य धर्म जर काय असेल तर ज्या कुळात, गोत्रात, परिवारात त्यांनी जन्माला आले, ज्या परंपरेत तुम्ही जन्माला आलेले आहात आणि त्या कुळगोत्राचा त्यांनी आचार विचार पाहून त्या पद्धतीने जीवन जगणं हा त्यांनी धर्मच आहे. त्याला सामान्य धर्म असं म्हणायचं. आणि ते जगत असताना पुन्हा त्या माध्यमातून परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करणं हा परमधर्म आहे. परमधर्म म्हणजे श्रेष्ठ आहे. सामान्य धर्म हा कनिष्ठ आहे. श्रेष्ठ धर्माला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे परमात्मा प्राप्त करून घेण्याला 1 नंबर दिला पाहिजे आणि मग बाकीचं गबाळ त्यांनी सांभाळण्याला 2 नंबर दिला पाहिजे. लोकांचं उलटं झालं महाराज. लोक प्रपंच करण्याला 1 नंबर देतात आणि परमार्थ करण्याला 2 नंबर देतात. कसं काय? आम्ही काय परमार्थ करीत नाहीत का? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. एखादा माणूस दिवसातून 2 तास पूजा करतो. किती? 2 तास पूजा करतो आणि तो कौतुकानं सांगतो सुद्धा, आम्हाला फार पूजेला वेळ लागतो, 2 तास लागतात, 2 तास पूजा करावी लागते, त्याच्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, 2 तास पूजा झाल्याशिवाय तरी आपण घराच्या बाहेर पडत नाही. असं फार ठासून, फार कौतुकानं सगळ्या लोकांच्या समोर सांगतो. त्याला पण कौतुकानं विचारलं पाहिजे, किती तास पूजा करता? म्हणे 2 तास पूजा करता. एका दिवसात किती तास असतात? 24 असतात ना. त्यातली पूजा किती तास करतो? 2 तास. आणि 22 तास काय करतो? 22 तास काय करतो? किती वेळ पूजा केली? 2 तास. मग केली का नाही? पण त्यानं जे करीत नाहीत त्याच्यापेक्षा फार चांगला आहे. 2 तास पूजा केली. 22 तास काय केलं? 22 तास निवळ प्रपंच केला. 22 तास शुद्ध प्रपंचामध्ये त्याने अडकून पडला. काहीच नाही महाराज. बाकीचं काही नाही. याच्या त्याच्या उचापती कर, खलबत्ती कुटीत बस, काड्या मुडीत राहा. याच्यापेक्षा काय करीत नाहीत 22 तास लोक. तेवढंच करतात. फक्त पूजा 2 तास ठासून सांगायची. मग जे महत्त्वाचं असतं त्याला जास्त वेळ दिला जातो. का जे 2 नंबर दुय्यम असतं त्याला जास्त वेळ दिला जातो. तुम्ही ऐकतात ना, पण कळण्यासारखं आहे. आता मगासारखी बडबड नाही. लक्षपूर्वक ऐका. जे महत्त्वाचं असतं त्याला माणूस जास्त वेळ देतो का जे गौण असतं त्याला जास्त वेळ देतो? गौण असतं त्याला. आपण प्रपंच किती तास करतो? 22. आणि परमार्थ किती तास? कीर्तन किती तासाचं? 2 तासाचं. म्हणजे 22 तास प्रपंच केला आणि 2 तास कीर्तन ऐकलं. कशाला जास्त महत्त्व झालं? म्हणजे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे? प्रपंच. देव भेटेल का अशाने? नाही भेटणार महाराज. तुम्ही महत्त्व कशाला दिलं पाहिजे? परमार्थाला. म्हणजे तुम्ही 22 तास परमार्थ केला पाहिजे. किती? 22 तास. आणि 2 तास उगं मिळेल तिथं प्रपंचाला दिलं पाहिजे. सरळ सरळ गोष्ट आहे. किती लोक असं करू शकतात? अहो ते 2 तास सुद्धा देत नाहीत प्रपंचाला. ते म्हणले त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी, हरी त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे
चाचळपणाने ती बरळत राहिल्यानं परमात्मा भेटत नसतो. दयाळू असणारा परमात्मा त्याला कसा प्राप्त होईल? जो साधना करतो त्यालाच प्राप्त होईल. माझं तात्पर्य लक्षात ठेवा. त्यांना परमात्मा प्राप्त झाला, ते दिव्य समाधानापर्यंत गेले. का बरं? त्यांनी 2 तास सुद्धा प्रपंच नाही केला. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, अखंड भगवंताचं चिंतन केलं. कसं केलं माहिती आहे? नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. स्वतःच्या देहाला न आठवता अखंड भगवंताच्या पायाचं चिंतन करीत राहिले आणि क्षणभराचं सुद्धा अंतरमध्ये न ठेवता भगवंताच्या पायाचं चिंतन करीत राहिले. जर त्या स्थितीपर्यंत जायचं असेल, साधू संतांना प्राप्त झालेल्या समाधानाच्या उंचीवर जायचं असेल तर अखंड चिंतन घडलं पाहिजे. ते म्हणले अखंड चिंतन विठोबाचे. हा अखंड शब्दच त्याच्याकरता आहे ज्याच्यात मध्ये खंड नाही. कायमस्वरूपी कायमस्वरूपी भगवंताचं चिंतन आहे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन. झोप येऊ नये म्हणून शेंडीच बांधली खुंटीला. तुकोबार आहे पांडुरंगाच्या मंदिरात भजन करीत होते. रात्रभरण दिवसभर भजन करायची एकच आस लागली होती, देव प्राप्त झालं पाहिजे, देव दिसला पाहिजे, देवाची भेट झाली पाहिजे. फार अट्टहास होता भगवत भेटी करता. मग काय करायचं? म्हणून दिवसा तर भजन चालूच होतं, रात्री सुद्धा झोप येऊ नये म्हणून उभं राहून भजन करायचं. आणि त्याच्यात झोप आल्यावर काय करायचं म्हणून शेंडी सोडायची आणि खुंटीला बांधायची. याचा अर्थ लांबलचक शेंडी असली पाहिजे. महत्वाचा विचार आहे. लोकांना लाज वाटते शेंडी ठेवायची, एवढीच आपली उंदराच्या शेपटासारखी. आणि त्याचा काय उपयोग आहे महाराज? अशी शेंडी खुंटीला बांधायची आणि उभंच राहायचं. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन चालू आहे. बोंदे बाबा आहेत ना, ज्यांचा तुम्ही पत्रिकेमध्ये फोटो छापलेला आहे, ते वाकचौरे बाबाकडे शिकायला होते शिर्डीला. आणि झोप येऊ नये मग काय उपाय करावा? हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या होत्या. डुकला यायला लागलं की डोळ्यात मिरची पिळायची. काय सोपं आहे का? फक्त कल्पनाच करून बघा काय होतं. प्रत्यक्ष मिरची पिळल्यावर काय झालं असेल? का तर झोपायचं नाही म्हणून. म्हणजे दिवसभर तर चिंतन आहेच आहे, पण रात्री सुद्धा पहाटे उठून सुद्धा आणि भगवंताचं चिंतन करायचं. अरे त्यांनी अट्टहास केला म्हणून प्राप्त झालं. हा महत्वाचा विचार आहे. त्याने अट्टहास केला. आपल्या जीवनाला हे का बोलतो मी माझं जीवन तपासून पाहायचं. माझ्या जीवनात काय अट्टहास आहे? मी रात्रंदिवस प्रपंच करता मरतोय. मला रात्रंदिवस माझी बायको आणि माझे पोरच डोळ्यापुढे दिसत आहेत. मला दुसरं काही सुधरतच नाही अजिबात. बायका पोरांच्याच छंदात मी गटांगळ्या खातोय. मी तुम्हाला कंबर बांधून सांगतोय की रात्रंदिवस परमार्थ केला पाहिजे. दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे. मला सांगायचा अधिकारच नाही काही. मला परमार्थच करता येत नाही. पण खरा परमार्थ हा आहे हे मला दिसतंय. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तिथपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला असं करावं लागेल. म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता तुकोबारायांना प्राप्त झालेली स्थिती विलक्षण आहे. त्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता काय केलं पाहिजे? तर स्थित्यंतर केलं पाहिजे. ते स्थितीत गेले ना. त्या कधी गेले? पहिली स्थिती सोडून दिली म्हणून दुसऱ्या स्थितीत जाता आलं. स्थित्यंतर करावं लागलं. आपल्याला जर ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला पण स्थित्यंतर करावं लागेल. फार महत्वाचा विचार आहे. आता सध्याची स्थिती आपली जीवनात आहे की नाही, ही स्थिती सोडून त्या स्थितीत तुम्हाला जावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही मारत तुम्हाला काही. ते म्हणले बरे देशावर झालो. देशावर होणं म्हणजे देशाटन करायला निघणं. या देशाला सोडायचं आणि दुसऱ्या देशात जायचं आणि फिरत राहायचं. बरे देशावर झालो. काय बोलावे, काय शब्दांनी वर्णन करून सांगावं. बरं झालं म्हणले देशावर झालो. आणि शब्दांनी सांगण्यासारखं नाही, शब्दांच्या पलीकडचं प्राप्त झालं. काय बोलावे, काय झालं ते तरी सांगा. ते म्हणले लाभे लाभ दुनावला. जीव झाला दर्शने, लाभ प्राप्त झाला आणि त्या लाभानं अजून एक लाभ प्राप्त झाला आणि जीव हा दर्शनानं संतुष्ट झाला. अशी अवस्था प्राप्त झाली. पण का? देशावर झालो. तो देश सोडून दिला. अरे आपण प्रपंचाच्या देशात वावरतो आहोत. आपण प्रपंचाला सर्वस्व समजून त्यांनी जगतो आहोत. आपलं टार्गेट प्रपंच आहे, आपलं गंतव्य प्रपंच आहे, आपलं साध्य प्रपंच आहे आणि त्याच्याकरताच आपलं जीवन आहे असं आपल्याला वाटतंय. आणि आपला प्रवासही त्याच दिशेनं चाललेला आहे. म्हणून असा प्रपंचाचा प्रवास करणारे लोक जर म्हणत असतील मला देव पाहिजे, तुम्ही लक्षपूर्वक काय का मी काय सांगतो ते. असा रात्रंदिवस प्रपंचाचा प्रवास करणारी माणसं जर म्हणत असतील मला देव पाहिजे, तर ते त्या प्रपंचात राहून त्या प्रवासात राहून देव प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. त्यांना काय करावं लागेल?
त्या बडबड करणाऱ्यांना असं वाटतं की हा पडदा असल्यामुळं आतमधल्या लोकांना काहीच ऐकू जात नसेल. असताना तुम्ही त्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा विचार करत आहात, आशानं परमात्मा प्राप्त व्हायचा नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही प्रपंचाच्या देशात आहात ना, तो देश तुम्हाला सोडावा लागेल आणि तुम्हाला दुसऱ्या देशात जावं लागेल. म्हणजे आता काय अमेरिकेला जावं का? कुठे इंग्लंडला जावं का? तिकडे युद्धात जावं इराक इराणच्या? नेमकं जावं कुठं तरी सांगा. म्हणे ते नाही मला सांगायचं. तुम्ही प्रपंचाचा देश सोडून तुम्हाला परमार्थाच्या देशात यावं लागेल. जेव्हा परमार्थाच्या देशात याल तेव्हा तुम्ही समाधानापर्यंत जाल. ते म्हणले मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र सहोदर भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणवनी आलो या देशा. या देशा, हा देश म्हणजे कोणता? परमार्थाचा देश. मनानं जर तुमच्यावर कृपा केली, तुमच्या अंतकरणाची तुमच्यावर कृपा झाली, तरच तुम्ही परमार्थाच्या देशात येऊ शकता, नाही तर नाही जाऊ शकत. महाराज माझ्यासारख्यानं कंबर बांधून जन्मभर तुमच्या समोर घसा तोडला तरी सुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत माझं म्हणणं. ज्या दिवशी तुमचं मन म्हणेल की मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा, ज्या दिवशी तुमचं मन म्हणेल की मला त्यांनी मुक्त व्हायचं, ज्या दिवशी तुमचं मन म्हणेल मला मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं, त्याच दिवशी तुम्ही धडाडीनं त्या कामाकरता निघाल. नाही तर प्रपंचात त्यांनी अडकूनच राहाल. याच्यातून बाहेर दुसरा काढू शकत नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपली आपण त्यांनी सोडवण केली पाहिजे. नसली सोडवण होतं जरा आत्मपरीक्षण करा, थोडंसं अवलोकन करा आणि मग स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. हे काय जन्मा येवो निया केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. भगवंता काय जन्माला येऊन मी उपयोग केला? असाच जन्माला आलो त्यांनी प्रपंच करीत करीत मरायची बारी आली. त्यातली त्यात प्रपंच करतो का, परमार्थ करतो, काडीनं औषध लावल्यासारखा, आणि त्याच्यातच स्वतःला फार चांगलं समजून अजूक समजायला लागलो मी फार मोठा परमार्थिक आहे. त्यातली त्यातच चालू आहे. 22 तास प्रपंच करता चालू आहे, 2 तास रोज परमार्थ करता देत असेल, त्याचं काय त्यांनी जीवनाचा अर्थ आहे? खरं सांगा. त्यानं बदल केला पाहिजे, त्यानं स्थित्यंतर केलं पाहिजे. काय स्थित्यंतर केलं पाहिजे? त्यानं प्रपंचाला दुय्यम केलं पाहिजे आणि परमार्थाला मुख्य केलं पाहिजे. त्याच्या जीवनाचं टार्गेट परमात्माच असलं पाहिजे. मग तो निघाला पाहिजे देव प्राप्त करून घेण्याकरता. आणि मग भगवंतच जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्याच्याकरता काय साधन केलं पाहिजे? साधनं सांगितली शास्त्रामध्ये. ते म्हणले गत्वा. गत्वा गत्वा म्हणजे त्यांनी जाणे, परमात्म्याच्या प्राप्तीकरता जाणे. प्रपंचात देव प्राप्त होत नसतो. ते म्हणले ग्रह प्रपंची जरी देव जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. महत्वाची गोष्ट आहे. घरात राहून प्रपंचात राहून जर देव प्राप्त झाला असता तर ते राज्य टाकून निघून गेले, ते काय वेडे आहेत का? एवढे नवनाथ त्यांनी बसलेले आहेत ना आतमध्ये, त्याच्यामधले कितीतरी तर राजेच आहेत महाराज. भर्तरीनाथ राजेच होते महाराज. पण विरक्ती झाली, उपरती झाली, सर्वस्व टाकून त्यांनी अशा पद्धतीनं निघून गेले महाराज. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. आज एवढं मोठं त्यांचं राज्य होतं. म्हणजे असं जे राज्य वैभव भोगिती तया कदा नव्हे विरक्ती, परी भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागी. हे भरत नाही, ते भरत वेगळे आहेत, त्यांचं वर्णन आहे ते. एवढं मोठं राज्य त्यांचं होतं. आणि विशेष असणारा मुद्दा म्हणजे राज्य टाकून त्यांनी निघून गेले भगवंताच्या प्राप्तीकरता. एवढं मोठं राज्य टाकलं, त्यांना काही वाटलं नाही. त्यांच्यासमोर जर आपलं राज्य पाहायचं तर दर्या में खसखस. दर्या म्हणजे समुद्र, खसखस म्हणजे खसखशीचं दाणं. आपलं राज्यच किती, त्यातली त्यात इधर गए तो 25 मारे, इधर गए तो 50 मारे. शहाणपणा म्हणजे शहाणपणा. आमचे भाऊ दृष्टांत सांगायचे. त्याचं घरच होतं 10 बाय 10चं, आणि त्याच्यात त्यांनी तिथंच माठ ठेवलेला, तिथंच चूल मांडलेली, तिथंच त्यांनी काही कपाट ठेवलेलं, तिथंच सगळं 10 बाय 10चीच खोली. आणि तो युद्धाला जायचा शिपाई होता. आणि युद्ध करून त्यांनी महाराज यायचं आणि संध्याकाळी बायकोचा समोर शहाणपणा सांगायचा. तो म्हणायचा युद्धात गेलो होतो. असे त्यांनी मारले म्हणला, आज इतके मारले. बायकोला सांगायचा, गारठ्याचे दिवस होते, चुलीला पाय लावून शेकायचा आणि शेकता शेकताच बायको पुढे शहाणपणा सांगायचा. आता जागा नव्हती ना घरात, अशा हातवारे करून, मला कशी मोकळी जागा आहे, नाही जवळ असलो कोणत्या तडकीनच एखाद्याला मी असा असे हातवारे करू त्याला जागाच नव्हती महाराज. मग काय करायचं, तो त्यातली त्यात सांगायचा, इधर गए तो 25 मारे, असं त्यातली त्यात हात घालायचा. म्हणजे माठाच्या चुलीच्या मधून हात घालायचे. इधर गए तो 25 मारे, इधर गए तो 50. त्याचं विश्वास तेवढं आणि त्याचंच कौतुक फक्त. आणि त्याच कौतुकात त्यांनी वावरायचं. बायकोला त्यांनी ते कौतुक तिच्यासं. ती एक दिवशी म्हणलीच बायको,
म्हणजे इकडं 25 मारले, तिकडं 50 मारले, नुसते सांगताच फक्त मारले. हा, कधीतरी पुरावा आणून दाखवा ना. दुसऱ्या दिवशी घोड्यावर पुरावाच घेऊन आला महाराज. बरेच हातन पाय तुटलेले होते, त्याच्या मोळ्याच बांधून आणल्या. टुकडुक टुकडुक भाऊ म्हणायचे असे. टुकडुक 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 आला केलं की आहे म्हणला बाहेर ये. हा, आली बाहेर. काय केलं? रपकेस ते मोळ्या तिच्या पुढे आदळल्या. हे ये म्हणला पुरावा. हा, एवढे त्यांनी मेले आणि हे मी मोळ्याच बांधून आणल्या. ती म्हणली हातन पाय तोडलेले आणलेत, यांची मुंडके कुठं आहेत? तो म्हणला ते आधीच कोणतरी तोडून नेले होते. याने आपले फक्त हातन पाय तुटलेले गोळा करून आणले मोळ्या बांधून. आता याचा काय पुरुषार्थ आहे? मला एवढंच सांगायचं, लोक प्रपंचात पुरुषार्थ सांगतात. मी एवढं केलं, मी एवढं केलं, हे कोणाच्याने जमलं नसतं, हे मी करून दाखवलं. अरे काय प्रपंचात पुरुषार्थ करतो? कोणाचा पुरुषार्थ शिल्लक राहायला सांग. त्यांचा एवढा मोठा त्यांनी महाराज हा राज्यकारभार होता, त्यांचं कोणाचं ध्यानात राहिलं आणि तुझं एवढं एवढं 10 बाय 10चं ते, आणि त्याच्यात तू इधर गळतो म्हणतो, ते काय शिल्लक राहणार आहे तुझं? सांग ना. याचाच त्यांनी अभिमान प्रत्येक माणसाला. म्हणून हे सोडलं पाहिजे महाराज. जया परमार्थाची चाड तेने सांडा बेलिगाड, धरुणे भजनाची चाड नित्य नेमा आदरे, नित्यानं नेमानं भजन केलं पाहिजे आणि या प्रपंचाचा छंद अंतकरणातून काढला पाहिजे. माझं बोलणं पचत असलं तर बघा, मला तुमच्या पोटात हे घोसवायचं आहे. तुम्ही परमार्थाला प्रमुख स्थान द्या. प्रपंच करू नका असं माझं म्हणणं नाही, पण प्रपंचाला 2 नंबर द्या. जास्त महत्त्व प्रपंचाला देऊ नका, परमार्थाला जास्त महत्त्व द्या. आणि परमार्थाच्या क्षेत्रात या, परमार्थाच्या देशात या आणि भगवंताचं भजन करा. परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. गत्वा, गत्वा म्हणजे जा, गत्वा म्हणजे जाणे. हा, कुठं जाणे? परमार्थात जाणे. तुम्ही परमार्थात या. लोकांना लाज वाटते परमार्थ करायची, गंध लावायची लाज वाटते. त्याला वाटतं लोक काय म्हणतील, लोक तुझे बापच आहेत, काय म्हणतील. हा, गंध लावायची, कपाळ तुझा आहे ना, हा, कपाळावर अधिकार तुझा आहे, तुझ्या बापानं तुला कपाळ दिलेला आहे. गंध लावायचं का काय करायचं तुझा प्रश्न राहिला. लोकांचा काय संबंध आहे? लोक काय म्हणतील. माळ घालावं वाटते मनामध्ये, पण लोक काय म्हणतील. लोक जर मला बुवा म्हणायला लागले, मग काय तुला फोडच येतील अंगाल तुझ्या बुवा म्हणल्यानंतर, काय फरक पडेल? पण माळ घालायची लाज वाटते, परमार्थात यायची लाज वाटते. देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर गत्वा म्हणजे जा, परमात्म्याच्या पंथावर जा. नुसतं परमात्म्याच्या पंथावर जाऊन चालायचं नाही. आले परमार्थात, गंधही लावायला लागले, माळ पण घातली, वारी करायला लागले, पारायण करायला लागले, कीर्तन ऐकायला लागले, सगळं झालं. पण नुसतं त्यांनी परमार्थात येऊन उपयोग नाही ना महाराज. गत्वा करून चालायचं नाही. त्याच्या पुढचा मुद्दा आहे महाराज नत्वा. नत्वा म्हणजे नतमस्तक होणे. नत्वा म्हणजे शरण जाणे, शरणागती करणे. कोणाला शरण जायचं? भगवंताला शरण जायचं. हा, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची. फार प्रमाण आहेत. भगवंताला शरण गेलं पाहिजे. नत्वा, त्याच्यासमोर नत झालं पाहिजे. देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी भगवंताची शरणागती करावी, परमार्थ मार्गावरती निघावं. परमार्थात आल्यानंतर भगवंताची शरणागती करावी आणि भगवंताची शरणागती करून भगवंताच्या प्राप्तीकरिता आपलं सर्वस्व भगवंताला द्यावं. तदार्पिता अखिल आचारिता, सर्वस्व भगवंताला देऊन टाकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. त्या साधू संतांनी त्यांनी महाराज आपलं सर्वस्व भगवंताला दिलं, बेभान झाले आणि भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त झाले महाराज. अखंड त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करत राहिले. हे वल्लभ विठ्ठल गिरिधारी जमुनाजी के बलहारी, 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 हे वल्लभ विठ्ठल गिरिधारी जमुनाजी के बलहारी, वल्लभ विठ्ठल गिरिधारी जमुनाजी के बलहारी. वल्लभ विठ्ठल
विठ्ठल गिरिधारी जमुनाजी के बलहारी. अखंड भगवंताचं चिंतन आहे महाराज. हे लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुबर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुबर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. असं अखंड भगवंताचं चिंतन करीत राहील पाहिजे. कायमस्वरूपी भगवंताचं चिंतन. सर्वस्वत भगवंताला देऊन टाकलं. भक्तीतलं लक्षण सांगितलं. नारदजी महाराजांनी भक्तिसूत्रामध्ये भक्ती सांगितली, सूत्र सांगितले. त्यात सूत्र सांगितलं तदा अर्पिता अखिलाचारिता. सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून टाकणे. म्हणून सर्वस्व भगवंताला दिल्याशिवाय आणि भगवंताची प्राप्ती व्हायची नाही. आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय समाधानापर्यंत जाता यायचं नाही. जगद्गुरु तुकोबर यांच्या चेहऱ्यावर दिव्य समाधान आहे. आणि ते का समाधान आहे तर भगवंताची प्राप्ती झालेली आहे. भगवंताच्या प्राप्तीनं समाधानी झालेले आहेत. दिव्य त्यांनी समाधान चेहऱ्यावर दिसते का? त्याचं कारण तिसऱ्या मुद्द्यात गेले. तुम्ही जर ऐकत असाल तर नत्वा गत्वा पहिला मुद्दा आहे, म्हणजे परमार्थात आले. नत्वा म्हणजे भगवंताला शरण गेले. आणि तिसरा मुद्दा दत्वा, भगवंताला सर्वस्व देऊन टाकलं. आणि सगळं भगवंताला दिलं म्हणून भगवान प्राप्त झाला. आणि भगवान प्राप्त झाला म्हणून समाधान प्राप्त झालं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग दिलं पाहिजे भगवंताला सर्वस्व. काय दिलं भगवंताला? म्हणजे त्यांनी महाराज परमात्मा आपला होईल. काय केलं परमात्म्यासाठी? म्हणजे परमात्मा आपलं होईल. तुकोबर आहे तुम्ही समाधानी आहात, तुम्हाला परमात्मा प्राप्त झालेला आहे. तुम्ही काय दिलं भगवंताला? हे समाधान प्राप्त करून घेण्याकरिता. काय दिलं भगवंताला? देवाला आपलं करून घेण्याकरिता. काय दिलं भगवंताला? देव आपलासा करून घेण्याकरिता. ते म्हणले काय दिलं नाही ते विचारा. लोक ज्याला फार जपतात, ज्याच्यावर फार प्रेम करतात, जे प्राप्त करून घेण्याकरिता फार अट्टहास करतात, जे सांभाळण्याकरिता जीवाचं रान करतात, ते सगळंची सगळं त्यांनी देवाला देऊन टाकलं. काय काय दिलं? लोक त्यांनी स्वतःच्या शरीराला फार जपतात. महाराज चला ना कीर्तनाला. नाही मला थोडी सर्दी झाली, जर वाढली तर उद्या त्यांनी घेण्या देण्याचा ताप यायचा आणि अजून डॉक्टरच्या मड्यावर काही घालायचं. असे शब्द असतात त्यांचे. मी काय मला अनुभव आहे त्याचा. असू द्या म्हणून अशा पद्धतीने मग एवढं द्यावं लागेल त्यापेक्षा आजच नाही गेलेलं चांगलं. जपतात की नाही शरीराला महाराज? फार जपतात. याला त्यांनी महाराज चांगलं ठेवण्याकरिता फार प्रयत्न असतात. हे शरीर त्यांनी देखणं राहण्याकरिता फार आणखी अट्टहास असतो. याला फार मुलामा असतो महाराज. याला पावडर लावतात तोंडाला, पाय आणखी काही मलमा असतात ते लावायचे तोंडाला, त्याच्यावरून पावडर लावायचे. हे का लावतात? चांगलं दिसतात म्हणून लावतात का चांगलं दिसावं म्हणून लावतात? तुमचं काय म्हणणं आहे? ते चांगले दिसतात म्हणून लावतात पावडर का चांगलं दिसावं म्हणून लावतात? चांगलं दिसावं म्हणून. ज्या अर्थी ते लावतात चांगलं दिसावं म्हणून, याचा अर्थ ते चांगले दिसत नाहीत. ते चांगले नाहीत महाराज. फक्त त्यांना अशी अपेक्षा आहे की आपण चांगलं दिसलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे म्हणून ते लावतात. प्राकृतिक चांगले पण असलं पाहिजे ना महाराज. काहीच न लावता सुद्धा तो असा गुटगुटीत दिसला पाहिजे मस्त. त्याने साबण सोडा सुद्धा काही लावायचं नाही, मस्त असलं पाहिजे. आमचे बाबा त्यांच्या तोंड नाही. बाबा म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरस गुरुवर्य छगन बाबा गडावरचे बाबा साबणच लावित नाहीत. म्हणजे मी साबणच लावित नाही अंगाला. आणि साबण लावित नाही अंगाला. आणि चेहरा जाऊन बघा. आता आजारी आहेत तरी चेहरा बघायला जा. असा टवटवीत चेहरा आहे महाराज. असं तेज चेहऱ्यावर मस्तपैकी. साबण नाही, सोडा नाही, पावडर नाही, काहीच नाही बाकीचं, पण टवटवीत आहेत. कशाचं तेज आहे? ते त्यांच्या परमार्थाचं तेज आहे. ते त्यांच्या साधनेचं तेज आहे. ती खरी त्यांची संपत्ती आहे महाराज. बाहेरून काय जपायचा प्रयत्न करता? याला फार जपतात महाराज लोक. हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. फार जपण्याचा प्रयत्न करतात. कशाला? देहाला. याच्यावर फार प्रेम आहे महाराज सगळ्या लोकांचं. या देहावर फार प्रेम आहे. फार महत्वाचा विचार आहे. हे तन याला आपण म्हणतो, याला फार महत्व दिलं जातं. नंबर 2, धनाला फार महत्व दिलं जातं. धनाकरता जीव जातो महाराज. गुवात रुपया जर पडला असला ना तरी सुद्धा उचलून घेतात महाराज. जरा वाईट वाटलं थोडंसं. कधी कीर्तनात बिभत्स रस सुद्धा असावा महाराज. जे त्यांनी घाणेरडे लोक असतात, धनाकरता जीव जातो ना, त्यांचा कंजूस एकदम. ते त्यांनी महाराज घाणीत रुपया पडला तरी सुद्धा उचलून घेतील. इकडे इकडे पाहतील. कोण नाही पाहिलं की तेवढा गपचीप उचलून घ्यायचा. वरून पाणी बिणी टाकत असतील कदाचित. इतके त्यांनी महाराज धनाकरता लोचट झालेले आहेत की धन पाहिजे. त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली आहे धनाची. त्याच्याकरताच जगतात महाराज. काहींचा जन्मच धनाकरता आहे. कोणत्या माध्यमातून 1 नंबरनी प्राप्त करू का, 2 नंबरनी प्राप्त करू का, 5 नंबरनी प्राप्त करू, पण काहीतरी करून धन प्राप्त करण्याकरिता अट्टहास आहे महाराज. जीव जातो धनाकरता.
हा, धनाकरताच जन्माला आलेले आहेत असं त्यांना वाटतं. मेल्यावर नाग व्हावं लागतंय, नाग. हा, धनावरचा फुस फुस फुस. हा, असं त्यांनी महाराज धनावरचे नाग होतात मेल्यानंतर. ते पूर्वीच्या काळात पुरून ठेवायचे जमिनीत आणि ते धन तसंच राहायचं. हा मरायचा, मेल्यानंतर त्याचा जीव त्याच्यात अडकायचा, मग त्याच्यावरच नाग होऊन बसायचं, धनावरचा नाग. कशाला ते नाग होण्याकरिता जमा करून ठेवायचं. बरं, काहींचं असं असतं फार जमा करायचं, पोरांमध्ये भांडणं लावून द्यायचे. मी म्हणतो असं नाही. तुकोबा म्हणतात मिळवणी धन लावे पोराशी भांडण दे. पोरांमध्येच भांडणं लावून द्यायचे. हे कोर्टात भांडणं पोरांचे कशावरून? तर बापाने जमा केलेल्या प्रॉपर्टीवरून. अरे जमा करतोच कशाला मरायला? तू गेला मरून आणि ते लागले का चांडी धरायला एकमेकाचे. हा, गावगाव त्यांनी खेळ आहे महाराज, घरोघर धंदा तेवढाच आहे. भाऊबंदकीता अशी जळके लोक त्यांनी महाराज समाजात आहेत. भावाचा उत्कर्ष पाहून भावाला सहन होत नाही, काय करावं काय नको असं त्याला होतं. हा, त्याला त्यांनी महाराज कसा बसवीन खाली. अरे सख्खा भाऊ ना तुझा रक्ताचा, आणि तरी तुझ्या पोटात जाळ उठतो त्याच्याविषयी. ही भाऊबंदकी कशा करताय? फक्त धना करता. त्याच्याकडे जास्त धन आहे, माझ्याकडे कमी आहे, त्याला नाही मिळालं पाहिजे, मला जास्त मिळालं पाहिजे. ही भाऊबंदकी धना करता मरतात लोक, धना करतात. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो ते? मी खरंच बोलतोय आणि मला माहिती आहे तुम्हाला पटतंय ते. हा, मी पटण्यासारखंच बोलतोय. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी वायफट बोलत नाही अजिबात. महत्त्वाचेच मुद्दे सांगतोय. देहावर प्रेम करतात, हा, म्हणजे तनावर प्रेम आहे, धनावर प्रेम आहे, धनावर प्रेम करतात. महत्त्वाचा विचार आहे महाराज. हा, या सगळ्या गोष्टी कशाकरिता? मनाला समाधान प्राप्त होण्याकरिता, मनाला प्रसन्न ठेवण्याकरिता. बायको कशाकरिता? मनाला प्रसन्न ठेवण्याकरिता. मुलं कशाकरिता? मन प्रसन्न राहण्याकरिता. संपत्ती कशाकरिता? मन प्रसन्न राहण्याकरिता. मनाकरताच सगळा खेळ चालू आहे, मनावरच सगळा खेळ चालू आहे. मनच सगळं काय करणार आहे. गती पण देणारं मनच आहे आणि अधोगती पण देणारं मनच आहे. गती अधोगती मनाची हे युक्ती. मन लावा एकांती साधो संगे, मन यो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. म्हणून त्यांनी मन फार महत्वाचं आहे. ते म्हणले जतन करा, जतन करा, धावते सैरा ओढाळते. मन ताब्यात ठेवलं पाहिजे. मगच आपण प्रमाण पाहिलं, मनू राजा एक देहपुरी. मनू राजा एक देहपुरी. असे नांदतो त्याशी दोघी नारी. त्याला 2 बायका आहेत मनूला. म्हणजे मनू मनाचं सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही मनूकडं पाहू नका आता. हा, लक्षपूर्वक मी ते मनाचं सांगतोय. त्याला संकल्प विकल्प त्याच्यात निर्माण होतात. त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र सहोदर भारी. त्याने कृपा केली आम्हावरी. मनानं कृपा केली पाहिजे, पण मन ओढाळ आहे महाराज. मन ओढाय ओढाय असं त्यांनी महाराज. उभ्या पिकातील ढोर ते त्यांनी महाराज फिरतच राहतं. म्हणून त्यांनी परमार्थ जर करायचा असेल तर मनाला उपदेश केला पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पावे जेतो स्वभावे. म्हणून मन परमात्म्याला दिलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. आपण परमार्थ करतो पण मनापासून नाही करत. परमार्थ मनानं केला पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणले गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून मन भगवंताला दिलं पाहिजे. फार महत्वाचं साधन आहे महाराज. पण मन जर भगवंताला दिलं नाही, बाकीचं सगळं करीत बसला आणि मन हिंडत राहिलं गुरु गुरु सगळीकडे, त्याचा काय उपयोग आहे? म्हणून मनाला खत पाणी घालण्यापेक्षा मनाला आवर घातला पाहिजे. आणि आवर घालून त्यांनी महाराज ते मन फार प्रिय आहे ते भगवंताच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले, मी समाधानी काय आहे? परमात्मा प्राप्त करून घेतला म्हणून. आणि परमात्मा का प्राप्त केला? त्याला दत्वा म्हणजे सगळं देऊन टाकलं म्हणून. काय दिलं? सगळं जग ज्याला महत्त्व देतं, ज्याच्या मागे फिरतं, त्याचा नादच सोडून दिला आणि ते सगळं गोळा केलं आणि भगवंताला देऊनच टाकलं. ते देवाला दिलं म्हणून देव प्राप्त झाला, आणि देव प्राप्त झाला म्हणून एवढा समाधानी आहे. हा, महाराज वर्णन करून सांगतात. तन मन धन दिले पंढरी तन मन धन दिले पंढरी राया.
समाधानाचं कारण सांगितलं तुकाराम महाराजांनी. ते समाधानी आहेत, काहीच नसून समाधानी आहेत, जवळ काहीच नाही तरी समाधानी आहेत. आपल्याकडे सारं जग आहे तरी आपल्या तोंडावर कायम 12 वाजलेले आहेत. 7 ते 9चं कीर्तन असलं तरी तोंडावर 12च असतात कायमचे. कशा करता? समाधान नाही, ते आपल्याकडं नाहीच महाराज. आणि का नाही? त्याच्या मार्गावर आपण चालतच नाहीत. तो मार्गच वेगळा आहे समाधानाचा. तो स्वतंत्र मार्ग आहे ना, आपण वेगळ्या मार्गाने प्रवास करतो आहोत. म्हणून समाधान याच्यात नाही महाराज. लक्षात ठेवा माझं म्हणणं. लोकांना वाटतं हे बुवा लोकांना सांगायचंच असतं, सांगत राहतात. 40 वर्ष झाले ना आपण ऐकतो आहोत, सांगतातच बुवा लोक. त्यांचा धंदाच असतो सांगायचा. ते त्याच्याकरताच बोलवले असतात, त्यांनी सांगावंच लागतं. ते आपण ऐकलंच पाहिजे असं काही नाही. ऐकत नाहीत लोक म्हणून समाधानी नाहीत. हे जर ऐकलं असतं ना आत्तापर्यंत सगळ्या लोकांनी समाधानी झाले असते महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. समाधान हे असं मिळत नसतं. ते म्हणले सगळं देऊन टाकलं समाधानी आहे. काय दिलं? तन मन धन दिले पंढरीराया, देऊन टाकलं देवाला. आता जे देऊन टाकलेलं असतं त्याच्यावर आपला अधिकार असतो का? नाही. मग आता तणाविषयी जर काही चिंता असली तर आपण करायची गरज आहे का? दिलं म्हणल्यावर. धनाची जर काही चिंता असेल आपण करायची गरज आहे का? दिलं म्हणल्यावर. आणि मन जर भिऱ्या भिऱ्या हिंडायला लागलं इकडे इकडं आणि आवरत नसलं तर मनाची चिंता करायची काही गरज आहे का? देऊनच टाकलेलं हा महत्त्वाचा विचार आहे. जी वस्तू देऊन टाकलेली असते त्याच्यावर आपला अधिकार नसतो. देऊन टाकलेल्या वस्तूला गाय दान दिली. काय फार थाटामाटात लोक बोलवून घेतले. सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी महाराज गाय दान देऊन टाकली. गाय दान देताना तिची शेपटी हातात देतात, आहे की नाही? गुरुजीला माहिती आहे. शेपटी हातात दिली जाते मग ती दान दिली जाते महाराज. अशी दान देतात गाय. काही लोकांना मरायच्या वेळेला गाय दान द्यायला लावतात. मग ती गाय दान द्यायच्या वेळेला त्या मग ती चांगली दिली पाहिजे, जरा दष्टपुष्ट असली पाहिजे, दूध दुभती चांगली महाराज असली पाहिजे. नाही तर मग ते मरकी गाय आणायची तीच याच्या आधी जाती काय अशी अवस्था होती. आणि ती आणायची त्याच्या हातात शेपूट द्यायचं. मग घ्या आता गायदान. अशी कसं काय गायदान द्यायची? चांगली गायदान एका जणांना दिली महाराज. गायदान दिली. वासरू होतं, दुभती गाय होती, सगळं काही चांगलं होतं. गाय दान दिल्यानंतर सकाळी गाय दान दिली आणि संध्याकाळी बादली घेऊन गेला. बादली नेली मोकळी आणि ज्याला दान दिली त्याच्या घरी गेला. म्हणे काय काम आहे? म्हणे काय नाही, दूध काढायला आलो आहे. तुम्हाला आम्ही काढू ना आमचं. नाही मग तुमचं कसं काय? तुम्हाला गाय दान दिलेलं आहे, दूध नाही का दान दिलं त्यातलं? दूध आमचं आहे, मी दूध काढून नेणार आहे मला. खरं तुम्ही सांगा, आता गाय दान दिल्यानंतर त्या दुधावर अधिकार कोणाचा? ज्याला दान दिली त्याचा. महत्त्वाचा विचार आहे. आता आपला काही अधिकार राहिला का? त्या दुधावर आपला काही अधिकार नाही. ज्याला दान दिली त्याचाच तिच्यावर अशा पद्धतीने अधिकार आहे. तसं तन पंढरीनाथाला दिलं म्हणजे शरीर पंढरीनाथाला दिलं, याच्यावर अधिकार कोणाचा? त्याचा. आता याला जर पडसं आलं तर जबाबदारी कोणाची? त्याची. याला भूक लागली तर खाऊ घालायची जबाबदारी कोणाची? त्याची. याला जर काही कमी पडलं तर त्यांनी सांभाळायची जबाबदारी कोणाची? त्याची. हा महत्त्वाचा विचार आहे. बरं, फार मोठं धन आहे. धन आपण जमा केलं ना, आपल्या घरी त्यांनी जमा करून ठेवलं. जास्त ज्याच्याकडे गबाळ आहे त्याला झोप येत नाही महाराज. खरं सांगतो. घरात जर सोनं नाणं असलं त्यांनी महाराज, फार गबाळ असलं त्याला झोप येत नाही अशी म्हण आहे. सोनेवाले सोना नाही, त्याला झोप नाही येत ना महाराज. त्याच्याकडे फार संपत्ती असते. का बरं? संपत्तीचा योग आलेला आहे आणि त्याचा क्षेम करावा लागतो. क्षेम म्हणजे सांभाळ. हा महत्त्वाचा विचार आहे. आता फार संपत्ती होती, धन होतं, देऊन टाकलं देवाला. आता जे देवाला देऊन टाकलं ते सांभाळायची आता आपल्यावर जबाबदारी आहे का? नाही. बिनधास्त झोप येते पोत्यावर पडला तरी सुद्धा. ज्याच्याकडे धनच नाही त्याला चिंताच नाही ना महाराज काही. धन असलं का चिंता असते महाराज, भीतीच राहते. डर म्हणतात त्याला, डर. मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज बरोबर चालले आणि कुठून श्रीराज्यातून आली होती, सोन्याची वीट आणली होती झोळीत. आणि ती वीट घेऊन त्यांनी फिरायचे. संध्याकाळ झाली, अंधार पडायच्या आत मुक्कामाला थांबायचे. जायचं नाही पुढे. म्हणे का बरं जायचं नाही? गोरक्षनाथ महाराजांनी विचारलं. एक दिवशी म्हणले चलो ना गुरुजी, आगे डर आहे. ते म्हणले आगे डर आहे. आता काय करावं म्हणले. मग त्यांच्या लक्षात आलं डर कशाचं डर असेल. मग लक्षात आलं झोळीत सोन्याची वीट आहे आणि ती सोन्याची वीट असल्यामुळे अंधारा कुंधारात जर चाललं, चोरटे आले झोडलं, मग काय करायचं? आगे डर आहे असं ते म्हणायचे. गोरक्षनाथांनी विचार केले डरच काढून टाकलं पाहिजे. ती वीट अशा पद्धतीने घेतली आणि फेकूनच दिली महाराज. आणि फेकून दिल्यानंतर त्याने मग दिवसा प्रवास सुरू झाला. रात्री मुक्काम होता आणि तिथंच फेकून दिले. आणि सकाळी चालायला लागले. परत अशा पद्धतीनं मुक्कामाची जागा आली आणि लवकर थांबायला लागले. म्हणे गुरुजी चलो ना आगे, थोडा आगे डर आहे. ते म्हणजे डर तो पिछे रह गया.
डर तो पिक्चर आहे काय म्हणे काय झालं. मग झोळी तपासून पाहिली, सोन्याची वीटच नव्हती, दिली टाकून. ठणान बोंब मारायला लागले. म्हणले माझं सोनं फेकून दिलं, माझी वीट फेकून दिली. रडू नका म्हणले, किती सोनं पाहिजे तुम्हाला. अख्खा गर्भगिरीचा पर्वतच सोन्याचा करून टाकला महाराज. मला तात्पर्य सांगायचं, सोन्याची वीट झोळीत होती म्हणून डर म्हणजे भीती आहे. धन बरोबर आहे म्हणून डर म्हणजे भीती आहे महाराज. ज्याच्याकडे धन आहे त्याला भीती आहे, ज्याच्याकडे धनाचा तपासच नाही. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखे. ते आमच्याकडे काय आहे महाराज, नांद नको आहे सांगा, अशी अवस्था त्यांनी आहे. काहीच भ्यायचं काही कारणच नाही महाराज. सगळं देवाला देऊन टाकलं. राहिलं मन, हे मन कुठेही नागवतं महाराज. मन फार वाईट आहे हो. मन कोणाकडे पाहतं, कशाही दृष्टीनं पाहतं, त्याच्यात फार विकल्प निर्माण होतात, फार संकल्प निर्माण होतात. अनेक प्रकारचे त्यांनी संकल्प करून ते पूर्ण करण्याकरिता मन थैमान घालतं महाराज. मन भूतासारखं आहे. मनात आणि भूतात फरक नाही महाराज काही. एका माणसाला भूत प्रसन्न झालं होतं, भूतच प्रसन्न झालं. आणि ते प्रसन्न झालं म्हणलं, भक्ता काय पाहिजे तुला. म्हणलं तू भूत आहे काय देणार आहे. म्हणे सगळं देऊ शकतो. म्हणे मग ठीक आहे म्हणलं चल. पण त्याची तो म्हणला एक अट आहे माझी, मी तुला सगळं देईन पण मी काम करीत राहायचं आणि तू काम सांगत राहायचं. तू जर काम सांगायचा बंद पडला तर मला काही काम राहणार नाही, मी तुला खाऊन घेणार. असं ते भूत म्हणलं महाराज त्याला. आता काय करा, त्याला थोड्या वेळ काही कळालंच नाही. मग मला आपल्याला 500 एकर जमीन आहे म्हणलं, भूतच प्रसन्न. त्याला म्हणलं चल तेवढी लेवलिंग करून टाक. असं गेलं, बुंग 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 फिरलं महाराज. त्याच्यात ते रात्रीतून 500 एकर त्यांनी महाराज लेवल. मला मालक लेवल झालेली आहे. आता त्यांनी पुढचं काम सांगा. आता 500 एकर एका रात्रीतून करून टाकलं. मग काय करायचं म्हणलं, खोंड्या पाड खोंड्या. मग खोंड्या पाडल्या. मग म्हणलं त्यांनी विहिरी खान, त्याच्यात एका खोंड्यात एक विहिरी खांदून झाल्या. सगळं काय झालं ना, आता कामच नाही राहिलं. घर बांध म्हणला, घर बांधून झालं. सगळी दुनिया झाली महाराज. आणि आता काम शिल्लक राहिलं नाही. हागवून लागायची बारी आली. आता काय करायचं, आता कामच नाही सांगायला. आता जर भूत आलं मग काय काम सांगायचं, खाऊन टाकीन ना, असा प्रश्न त्यांनी पडला. मग आता काय करावं. एक मित्र होता, थोडा सुकला ना. मला का सुकलाच बाबा. म्हणलं भूत प्रसन्न झालं भूत. म्हणून मग चांगली गोष्ट आहे, एवढं काम भूताने केले. म्हणलं अरे पण आता काम नाही राहिलं ना सांगायला, खाऊन घेईन म्हणलं. मला आता काय करू. मित्र हुशार होता. तो म्हणला त्या भूताला सांग एक मल्लखांब घेऊन ये. मग आणला मल्लखांब. म्हणे काय करा, याला पूर म्हणले दारात रव म्हणले, रवला दारात मल्लखांब. भूत परत आलं. मला आता काय काम आहे. म्हणलं काय नाही काम, जोपर्यंत दुसरं काम सुचत नाही तोपर्यंत एक काम कर, याच्यावर वर जा खाली ये, वर जा खाली ये. त्या भूताला काम दिलं महाराज. वर जायचं खांबाच्या टोकाला, परत खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. मग गुंतलं ना महाराज भूत त्याच्यामध्ये. त्याला काम मिळालं. जर नसतं काम तर काय केलं असतं, खाऊन टाकला असता महाराज. तसं आपलं मन भूतासारखं आहे. या मन रूपी भूताला काहीतरी काम दिलं पाहिजे. काय काम देणार आहात. वर जा खाली ये, वर जा. आपला श्वास वाहतो ना महाराज, 21,600 श्वास चालू आहेत आपले. या प्रत्येक श्वासामध्ये त्यांनी महाराज भगवंताचं नाम गुंफून घ्यायचं. मग वर जाताना खाली येताना, वर जाताना खाली येताना भगवंताचं अखंड नामस्मरण करायचं. असं नामस्मरण मनरूपी भूताला सांगितलं की ते मनरूपी भूत त्याच्यात गुंतून पडेल आणि ते त्या छंदामध्ये अडकून जाईल महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून मन भगवंताला देऊन टाकलं पाहिजे. मनानं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा हे मन फार कठीण आहे रे. हे चंचल हे मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. अरे हे मन आवरत नाही देवा, मी काय करू. देव म्हणला, मना भो मद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका दे. तू मनच मला देऊन टाक आणि मनानं माझा भक्त हो. फार मन मना भो मद भक्तो, मनानंच माझं भजन कर. फार महत्त्वाचा विचार आहे. पण मनानं भजन होत नाही. मग ते देवाला दिल्याशिवाय जमायचं नाही महाराज. साधू संत म्हणतात, हे माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद मनाला देवाचा छंद लागला पाहिजे. मन भगवंताला देऊन टाकलं पाहिजे. तुकोबराय म्हणले समाधानाचं कारण सांगतो.
माझं तन देवाला दिलं, याच्यावर माझा अधिकार राहिला नाही. माझं मन देवाला दिलं, त्याच्यावर माझा अधिकार राहिला नाही. माझं धन देवाला दिलं, त्याच्यावर काय सगळं दिलं महाराज. धन काहीच नाही ठेवलं शिल्लक अजिबात. सगळं दिलं म्हणजे जिजाबाईंनी म्हैस आणली होती माहेरून, तिच्या भावाने दिली होती दुधाकरता. म्हैस बी दिली लोकाला. लोक गाय ब्राह्मणाला दान देतात, म्हैस ब्राह्मणाला दिली महाराज. देऊनच टाकली डायरेक्ट. दूध दुभतं होतं, घरही दिलं, सगळा प्रपंच वाटून दिला. सगळं वाटून दिल्यानंतर एक गोसावी आला. तो म्हणला तुम्ही वाटायला लागले आणि सगळं दिलं म्हणले, मला काहीतरी. आता त्याला द्यायला काहीच शिल्लक राहिलं नाही. चुलीच्या आळ्यात राख होती, राख. गोसावी होता ना, ती राख जमा केली आणि त्याला दिली. घे म्हणले तुझ्या अंगाला लावायला कामाला येईन, घेऊन जा. राख सुद्धा दिली चुलीच्या आळ्यातली, काही शिल्लक ठेवलं नाही महाराज. तन मन धन दिले पंढरीराया. पंढरीनाथाला देऊनच टाकलं. कशाकरिता दिलं? देव पाहिजे होता ना म्हणून. काय काय केलं? गत्वा, नत्वा, दत्वा. फार महत्त्वाचा विचार आहे, फार महत्त्वाचं चिंतन आहे. गत्वा परमार्थ मार्गात आले, कोणाकरिता? भगवंताच्या भेटीकरिता. गत्वा, नत्वा भगवंताला शरण आले, कोणाकरिता? भगवंताच्या भेटीकरिता. आणि दत्वा म्हणजे सर्वस्व भगवंताला देऊन टाकलं, कोणाकरिता? भगवंताच्या भेटीकरिता. सर्वस्व द्यावं लागतं, त्याच्याशिवाय परमा. तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी, तरीच या गोठी विठोबाची. जीव द्यावा लागेल तेव्हा परमात्मा भेटेल. परपुरुषाचे सुख भोगे जरी, उतरोनी करी घ्यावे शीस. संसारा आगी आपुलेने हाते, लावणी मागू ते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट, पतंग हा नीट दीपासोयी. जसा पतंग दिव्यावर झडप घालून जातो आणि जळून जातो महाराज अक्षरशः, तसं त्यांनी महाराज भगवंतावर झडप घालावी आणि आपलं सर्वस्व भगवंताला देऊन टाकावं. तदार्पिता खिलाचारिता, यालाच त्यांनी दत्वा असं म्हणतात. तुकोबराय म्हणतात देऊन टाकलं. आता हे माझं आहे असं सांगायला माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. हे शरीर माझं नाही, मनही माझं राहिलं नाही, ते देवानंच आपलं करून घेतलं. उद्धवजी महाराज गोपिकांना सांगायला गेले होते ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान देवे सांगू पाठविला, ब्रह्मज्ञान सांगायला पाठवला. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनाचे. उद्धवा शांतवन करजा, त्यांना शांत करण्याकरिता जा उद्धवा. उद्धवजी महाराज गेले, यशोदा राणीच्या समोर बसले. त्यांचा अर्धा अभिमान संपला. मग गोपिकांना भेटण्याकरिता गेले सकाळी. आणि त्या गोपिकांनी त्यांनी पाहिलं उद्धव देवासारखाच होता दिसायला. घाईघाई त्यांनी गेल्या. पत्र त्यांनी होतं, ते पत्र हिसकून घेतलं, त्याचे तुकडे तुकडे केले फाडून. वाचायचं असतं का? तुकडे करायचे असतात, पत्रच तुकडे करून घेतलं. आणि मग त्यांनी उपदेश करायला लागला. हे बघा म्हणला, आपलं मन भगवंताच्या ठिकाणी ठेवा. तो सर्व व्यापक असणारा पर लागला ब्रह्मज्ञान सांगायला. ब्रह्मज्ञान सांगायलाच पाठवला होता. चराचरात परमात्मा व्याप्त आहे, तो संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो, या न्यायानं संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे असं लागला तत्वज्ञान सांगायला. फक्त तुमचं मन त्याच्याजवळ ठेवा. गोपी म्हणल्या उद्धवा, माणसाला मन किती असतात रे? 5 का 25? तुम्हाला एकच असतं मन. अरे ते एक मन तो काळा त्याच्याबरोबर घेऊन गेला. आता आमचं काय राहिलं? तो देव मन घेऊन गेला. गीत गायला लागल्या, हे मधुपकितव बंधो मा स्पृशाघ्रीम सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुमश्मश्रुभिर्ण वहतु मधुपती स्तनमानिनी नाम प्रसादम. लांबलंच काय, त्याला भ्रमरगीत असं म्हणतात. हे भ्रमरगीत गोपिका गाऊ लागल्या. भगवंताचा महिमा त्याच्यात सांगितल्यानं उद्धवाचा गर्व त्यांनी संपला. मग त्याला कळालं या गोपिकांचं मन त्यांच्याकडं नाही, यांनी मन देवाला देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून या त्या अवस्थेत आहेत. उद्धवाची सुद्धा तशीच अवस्था झाली. तो राधाराणीकडे पाहून विभोर झाला आणि त्यानं सुद्धा आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण करून टाकलं. तिथंच थांबला महाराज. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में व्रज की गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. अखंड कन्हैया कन्हैया म्हणत राहीन आणि भगवंताच्या ठिकाणी चित्त देऊन राहीन. मन भगवंताला समर्पित करीन. उद्धवानं मन देवाला देऊन टाकलं. आता मनच जर देवाला देऊन टाकलं तर ते माझं आहे असं म्हणायचं काम राहिलं का? नाही राहिलं. तन मन धन दिले पंढरीराया. आता सांगावया उरले नाही, हे माझं आहे असं सांगायला आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. सगळंच देवाला देऊन टाकलं. म्हणून देव प्राप्त झाला आणि देव प्राप्त झाला म्हणून समाधानी झालो. हे समाधान त्याच्यामुळंच आहे. का बरं समाधान चेहऱ्यावर दिसतंय? अरे आता काही मागायचं नाही ना, काही इच्छा राहिली नाही ना, कशाची चिंता राहिली नाही आणि जगातल्या कोणत्याच गोष्टीची आशा राहिली नाही. सगळा
फासाच तोडून टाकला उपाधीचा आणि म्हणून समाधानी झालो महाराज वर्णन करू. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, नाही मनी आशा. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, नाही मनी आशा. चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. तुम्हाला जर समाधानी व्हायचं असलं तर देव प्राप्त करून घ्यावं लागेल. त्याच्या वाचून समाधान नाही महाराज. हा, आणि देव जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सगळं देवाला द्यावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. सगळं काय, तन मन धन सगळं देवाला द्यावं लागेल तर परमात्मा प्राप्त होईल. आहेच काय हो त्याच्यात? काय असं छटाक आपण कमवून ठेवलेलं आहे आणि ते त्याने महाराज अशा पद्धतीने आपल्याला सुटत नाही. आपण त्याच्यात शेंबडात अडकलेल्या माशीसारखे अडकलो, फडफड फडफड त्याच्यातच चालू आहे. त्यातून बाहेरच निघतायत महाराज. अशा आपल्या अवस्था त्यांनी झालेली आहे. आणि तेच द्यायला सांगितलं, अरे नाशिवंत देता. हा काय, अविनाशी येईल हाता. नाशिवंत असणारं सगळं दिलं की अविनाशी परमात्मा तत्व हातात येईल महाराज. म्हणून सगळं देऊन टाकलं आणि फासा तोडून टाकला. आता काही मागायचं शिल्लक राहिलं नाही, अर्थच नाही राहिलं. देहावरच जर प्रेम राहिलं नाही, देहच जर देऊन टाकला तर त्याच्यावर काय त्याने महाराज कशाचा अर्थ शिल्लक राहिला? अर्थ कशाकरिता? हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं. अर्थ आहे पोटामध्ये, अर्थता आहे महाराज अंतकरणामध्ये. जर शरीरच राहिलं नाही तर अर्थता कशाची शिल्लक राहील? काही अर्थ राहिलं नाही. संकट आलं महाराज, द्रौपदीवर संकट आलं. आणि संकट आल्यानंतर काय संकट आलं तर तिला भर सभेमध्ये विवस्त्र करायचा प्रसंग आला. आणि मग मात्र त्यांनी कोणी सोडवण्याकरिता आलं नाही. आणि आर्ततेनं भगवंताला हाक मारायला लागली. कोठे गुंतला असे हे अर्थ आहे महाराज. ती हाक मारायला लागली आर्ततेनं, देवा धाव मला वाचवा. देव आला महाराज तिला वाचवण्याकरिता. गजेंद्राचा पाय धरला होता मगरानं आणि बऱ्याच काळापर्यंत युद्ध चाललं होतं. कोणी जवळ थांबलं नव्हतं. सगळे सोडून गेले महाराज. पोरं गेले, बायका गेल्या, सगळे गेले. आता कोणी राहिलं नाही. आणि जीव तर अडकलेला आहे. आता काय करायचं? कोण सोडवण्याकरिता येईल? म्हणून आर्ततेनं भगवंताला हाक मारत होता. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. सोंडेत त्यांनी कमळाचं फुल घेतलं आणि आकाशाच्या दिशेने भिरकावलं. देवा धाव. आर्तता त्याच्या त्या हाक मारण्यामध्ये आहे. का तर संकट आलेलं आहे आणि संकटामुळे आर्तता निर्माण झाली. हाक मारतोय. आता देहच जर देवाला देऊन टाकला तर संकटाची काय पर्वा राहिली महाराज? आता हा देह जर देवाला देऊन टाकला आणि याच्यावर जर काही संकट आलं तर त्याचं निवारण कोणी करायचं? मग गाय दान दिली की नाही, मग गायला चारा पाणी कोणी करायचा? ज्याला दान दिली त्यानं करायचा. दूध जसं त्याने खायचं ना तसा चारा पाणी पण त्यानेच द्यायचा. हे शरीर जर देवाला दान दिलेलं आहे तर याला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? देवाची.
याच्यावर संकट आलं तर त्यांनी जबाबदारी कोणाची? देवाची. मग देव त्याचा पाहून घेईन म्हणून त्यांनी देव पाहून घेणार आहे. मला काही अर्थ पोटात ठेवायची गरज आहे का? नाही, अर्थ राहिलं नाही. चाड म्हणजे चिंता, त्या अभंगाच्या चरणात आहे ना, अर्थ चाड चिंता. चाड म्हणजे त्यांनी इच्छा. चाड म्हणजे काय? इच्छा. देह जर देवाला देऊन टाकला तर इच्छा कशाची राहील? चांगले कपडे घालण्याची इच्छा, चांगलं चोंगलं खाण्याची इच्छा, चांगलं दिसण्याची इच्छा. माणसाला चांगलं दिसावं वाटतंय की नाही महाराज? छान दिसावं वाटतंय. केस जर पांढरे झाले ना, ते डाय करताय महाराज घडी घडी. त्याला त्यांनी फार चांगलं दिसण्याकरिता, चांगलं दिसण्याची काय आहे? इच्छा. दिल हे छोटासा, छोटीशी आशा पोटात आहे ना महाराज, त्याच्याकरिता जीव जातो सगळा. हे खायची इच्छा, ते पाहायची इच्छा, ते लिहायची इच्छा. इकडे बायकांना विचारा, अशी सोन्या नाण्याची इच्छा असते महाराज. नवऱ्याचा पार त्यांनी असं त्याला खालचं वरचं सुचू देत नाहीत. एवढे तोडे करून आण, हा डागच मला, तू गहाण राहा तिकडं पण मला डाग करून आण. डागाची काय आहे? इच्छा. लोकांमध्ये गुरु हिंडावं लागतं. लग्न कार्यात त्यांनी महाराज आवर्जून घालायचे ते दागिने. आणि काय मास येतं अंगाला काय माहिती, पण ते दाखवलं पाहिजे लोकांना. मग घाला. ते घ्यायचं कशा करता? दाखवण्याकरताच घ्यायचं ना. ते सोनं नाणं अंगावर घालण्याची इच्छा, चांगले चोंगले कपडे अंगावर घालण्याची इच्छा, चांगलं चोंगलं खाण्याची इच्छा, पद प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याची इच्छा, संपत्ती प्राप्त करून घेण्याची इच्छा. कधी असेल इच्छा? ज्यावेळेला हे शरीर आपलं असेल त्यावेळेला ना. या शरीराच्या संबंधानंच सगळ्या गोष्टी आहेत ना. हे शरीर, हे देह, हे तन देवाला देऊन टाकलेलं आहे. आता कशाची इच्छा? आता काय इच्छा शिल्लक? देऊन टाकलं ना महाराज त्याला. आता ते त्याचं आहे, आपलं नाही, म्हणून इच्छा पण राहिली नाही. मग याला सांभाळण्याची चिंता. मला काय करायची गरज आहे चिंता करण्याची? तो सांभाळेल ना महाराज. हे जर त्याला देऊन टाकलेलं ना, जशी खाऊ घालण्याची जबाबदारी त्याची आहे. जसं त्यांनी काही अर्थ अंतःकरणात निर्माण होत नाही, कारण हे त्याला देऊन टाकलेलं आहे, तशी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची सुद्धा गरज नाही. आता चिंता कोणाला? आता माझी चिंता तुझं नारायणा, देवाला चिंता. म्हणून भगवान त्यांनी चिंता वाहतो. म्हणून मला अर्थ नाही, मला चाड म्हणजे इच्छा नाही, मला चिंता नाही, आणि मला कशाची आशा नाही, कोणत्याच गोष्टीची आशा नाही महाराज. सगळं जर देवाला देऊन टाकलं तर आता आशा तरी कशाची करायची? लोक फार आशेनं जगतात महाराज. लोकांचं जगणंच आशा करत आहे, प्रपंचाकडून आशा करतात. आता तरी बायको चांगली बोलेल, आता तरी पोरं चांगले बोलतील, आता तरी मनासारखं होईल, आता तरी त्यांनी मला जसं वाटतं तसं होईल, अशी इच्छाच असते मनामध्ये. फार आशा निर्माण झालेली असते. आता सगळं देवाला देऊन टाकलं, मग आशा तरी कशाची शिल्लक राहील? कशाचीच आशा नाही महाराज. सगळं देवाला देऊन टाकलं, काही चिंता शिल्लक राहिली नाही. हे सगळं ऐकत असताना थोडा विचार करा मनात, की आपल्यावर संकट पडल्यानंतर आपण भगवंताला आर्ततेने हाक मारतो, अजून आर्त आपल्या पोटात आहे. आपल्या चित्तामध्ये काहीतरी इच्छा शिल्लक आहे, काहीतरी मागण्याची इच्छा आहे, काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे. अजून आपल्याला प्रपंचाची फार मोठी चिंता आहे. या चिंतेत आपण त्यांनी वागतो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज प्रपंचाचा वेल मांडवाला जाण्याची आशा आपल्या पोटात आहे, आणि त्या आशेपोटी आपण जगतो. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, अशी आपली अवस्था आहे. तुकोबराय म्हणतात, हेच खरे बंधन आहेत. ही आर्तताच बंधन आहे, ही इच्छाच बंधन आहे, ही चिंताच बंधन आहे, आणि ही आशाच बंधन आहे. आशा पाश सातवा. असे पाश आहेत ना, त्याच्यात प्रधान पाश जर कोणता असेल तर आशा पाश आहे, आणि आशा हेच बंधन आहे महाराज. म्हणून ही पाश त्यांनी तुटून गेले तरच मी समाधानी होऊ शकतो. पण आता माझ्या अंतःकरणामध्ये कशाचा अर्थ नाही, कशाची इच्छा नाही, कशाची चिंता नाही, कशाची आशा शिल्लक राहिली नाही. म्हणजेच मी या सगळ्या प्रकारच्या बंधनांचा फासाच तोडून टाकला, ही उपाधी तोडून टाकली. मला तोडी याला फासा उपाधीचा. सगळंच त्यांनी भगवंताला देऊन टाकलं, म्हणून मी समाधानी आहे. समाधानाचं कारण लक्षात घ्या. काय कारण समाधानाचं? तन देवाला दिलं म्हणून समाधानी, मन देवाला दिलं म्हणून समाधानी, धन देवाला दिलं म्हणून समाधानी. काही अर्थ राहिलं नाही म्हणून समाधानी, काही इच्छा राहिली नाही म्हणून समाधानी, कोणत्या प्रकारची चिंता राहिली नाही
म्हणून समाधानी. कशाची आशा शिल्लक राहिली नाही म्हणून समाधानी. सगळ्या प्रकारच्या उपाधीचे फाशी तोडून टाकले म्हणून समाधानी. तुकोबराय का समाधानी आहेत त्याचं हे लक्षण आहे महाराज, त्याचं कारण आहे महाराज, हा महत्वाचं. महाराज मग सगळंच जर देवाला देऊन टाकलं, तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवलं असेल ना नमुना म्हणून, ते म्हणले काहीच शिल्लक ठेवलं नाही. आपण तरी काहीतरी असेल तपासून बघा ना. ते म्हणले काहीच नाही हो. हा तरी पण बघा ना. मग म्हणले आहे एक गोष्ट. कोणती गोष्ट आहे म्हणे? भगवंताचं नाम तेवढं एकच शिल्लक आहे. बाकीची रोकड फिकड माझ्याकडे काही शिल्लक नाही, सगळं देवाला देऊन टाकलेलं आहे. एक विठोबाचं नाम फक्त माझ्याजवळ आहे. तू का म्हणे विठोबाचे नाम, 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 तू का म्हणे विठोबाचे नाम. हे जवळी राम नाही रोका, हे जवळी राम नाही रोका, नाही मनी आशा, नाही मनी आशा, हे जवळी राम नाही रोका, हे जवळी राम नाही रोका, आता चाड चिंता नाही मनी आशा, आता चाड चिंता नाही मनी आशा, वा छान, चांगलं वाटतं ना ऐकायला. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी, एवढं अख्खं म्हणायचं. काय तुमच्याकडे शिल्लक राहिलं? ते म्हणले तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी, एक विठोबाचं नाम फक्त शिल्लक आहे. भगवंताचं नाम काय सामान्य नाही महाराज, ते श्रेष्ठ आहे. राम नाम फार श्रेष्ठ आहे महाराज. शतकोटी रामायण लिहिलं वाल्मिकाने, म्हणजे 100 कोटी श्लोकांची रचना केली. हा आणि मग आता त्यांनी महाराज ते शतकोटी रामायण वाटायचं ठरलं, वाटप करायची ठरली. मग कोणाला वाटायला बोलवलं? शंकराला बोलवलं वाटायला. मग कोणाकोणा? त्रैलोक्याला वाटायचं महाराज. हा म्हणजे देवतांना द्यायचं, आसुरांना द्यायचं, मानवांना द्यायचं, त्याची वाटणी करायची ठरली. सगळ्यांना थोडं थोडं वाटायचं. आता 100 कोटी होते, मग किती वाटावे लागले असतील? म्हणजे 30 कोटी 33,33,333 हे की नाही, अशी संख्या केली. आणि देवतांना तेवढे दिले, मानवांना तेवढे दिले आणि आसुरांना तेवढे दिले. हे सगळं त्यांनी महाराज देऊन एक श्लोक शिल्लक राहिला. फक्त एक श्लोक शिल्लक राहिला. तिघांमध्ये वाटणी करून टाकले आणि एक श्लोक शिल्लक राहिला. आता एक श्लोक शिल्लक राहिला आणि घेणारे तर 3 जण आहेत ना. मग आता काय केलं पाहिजे? मग कशी काय वाटणी करायची? एकाची तिघांना कशी काय वाटणी करून द्यायची? समान भाग कसे करायचे? मग त्या श्लोकाला जर पाहिलं तर अनुष्टुप छंदातला श्लोक होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 32 अक्षर होते. किती? 32 अक्षर होते. म्हणजे 32 म्हणल्यानंतर आता जर तिघांना वाटा ठरले 32 अक्षर किती किती द्यावे लागतील? महत्त्वाचा मुद्दा आहे. विचार केला आणि वाटप सुरू केली 32 अक्षरांची. 10 अक्षर देवतांना दिले, 10 अक्षर त्यांनी मानवांना दिले आणि 10 अक्षर त्यांनी आसुरांना दिले. किती वाटले आता? 30 वाटले. खाली किती शिल्लक राहिले? 2 शिल्लक राहिले. आता माणसं घेणारे किती आहेत? 3 आणि द्यायला अक्षर किती आहेत? 2. मग आता 2 कसे वाटायचे असा प्रश्न पडला. मग त्या सगळ्या घेणाऱ्यांच्या समोर भगवान शंकर म्हणायला लागले, इमानदारीनं तुम्हाला सगळ्यांना एवढं मी देऊन टाकलं, मग वाटणाऱ्याला काहीतरी नको का थोडंफार? म्हणे काय पाहिजे? एवढे 2 अक्षर तुम्ही मला देऊन टाका. मग ते 2 अक्षर भगवान शंकराने घेतले. ते काय अक्षर होते माहिती आहे? एक होतं रा आणि दुसरं होतं म. राम.
सगळं रामायण सगळ्यांना वाटून दिलं आणि 2 अक्षराचं नाम भगवान शंकरानं त्यांनी जपून ठेवलं आणि ते कंठात धारण केलं. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. किंवा तो राम नामाचा जप करत असतो अखंड राम हे नाम त्यांनी कंठात धारण केलं. भगवंताचं नामच फक्त भगवान शंकराकडे शिल्लक राहिलं आणि त्याचं भजन करू लागले. सतीबाई साहेबांना सांगायला लागले, हे सुनो उमा कहू अनुभव आपणा, सत हरी भजन जगत सब सपना. हे उमा, मी माझा अनुभव तुला सांगतो की भगवंताचं नामच सत्य आहे. आपण माणसं मेल्यावर म्हणतो की नाही राम नाम सत्य आहे, तेवढंच सत्य आहे महाराज, बाकी सगळं अवडंबरच आहे. म्हणून सत्य असणारं भगवंताचं नाम आहे महाराज आणि ते नाम त्यांनी महाराज कंठात धारण केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडं माझं म्हणण्यासारखं जेवढं होतं तेवढं देवाला देऊन टाकलं आणि आता माझ्याकडं जर काय शिल्लक राहिलं असेल तर तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी. एक विठोबाचं नाम जवळ आहे, बाकी त्यांनी रोकड रुपा काही त्यांनी माझ्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. हे सगळंचे सगळं त्यांनी आता देऊन टाकलं. कोणाला दिलं? ते भगवंताला दिलं. आपणही देतो महाराज भामटे आहोत, असं देऊन टाक म्हणल्यानंतर आपण कोणाला देणार? आपण आपल्या उत्तराधिकाऱ्यांना देणार, बायकोला देणार, आपल्या पोरांना देणार. म्हणजे उत्तर क्रिया करणारे जे असतात त्याला उत्तराधिकारी म्हणतात. मुलगा प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी असतो. म्हणून कोणाला देणार आपण? ते आपल्या त्यांनी मुलाच्या स्वाधीन करणार. आपली संपत्ती दिली, आपल्याकडे धन जमा केलं असलं, कोणाला देणार? आपल्या मुलाला देणार. म्हणून त्यांनी आपण त्याला देणार. पण देवाला देणं वेगळं आणि त्यांना तर द्यावाच लागणार आहे महाराज, हे त्यांना देणं वेगळं. तुकोबारायांनी त्यांच्या नावावर काहीच नाही केलं. तुकोबारायांनी ते देवाच्या नावावर करून टाकलं, देवालाच देऊन टाकलं महाराज. म्हणून देवाला त्यांनी महाराज कळालं यानं सगळं दिलेलं आहे. पुराणांमध्ये प्रसिद्ध असणारा बली सगळ्यांना माहिती आहे. 3 पावलं जमीन दिली, 2 पावलात ब्रह्मांड दिलं, 1 पावलामध्ये स्वतःला देवाच्या चरणावर समर्पित करून टाकलं आणि सर्वस्व देवाला दिलं. त्याचा परिणाम काय झाला असेल तर परमात्माच त्याचा झाला. सर्वस्व दिल्याशिवाय परमात्मा आपला होत नाही. म्हणून ज्यांना परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल त्यांनी सर्वस्व परमात्म्याला दिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, मी सर्वस्व देवाला देऊन टाकलं. त्याचा परिणाम काय झाला तर परमात्मा मला प्राप्त झाला आणि परमात्मा प्राप्त झाला म्हणून मी तुमच्या समोर समाधानी दिसतोय. हा महत्वाचा विचार आहे. आपण समाधानी का नाहीत? त्याचं कारण आपल्याला परमात्मा प्राप्त झाला नाही. आणि आपल्याला परमात्मा का प्राप्त झाला नाही? अजून आपलं स्वत्व आपण जपून ठेवलेलं ते परमात्म्याला दिलं नाही. जोपर्यंत आपलं सर्वस्व आपण परमात्म्याला देणार नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि तो जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत समाधानाचे उद्गार आपल्या मुखातून बाहेर पडणार नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. माझ्या एवढ्या बडबडीचं सार सांगू का मी तुम्हाला? गबाळ जमा करण्याकरिता अट्टहास करू नका. गबाळ इथंच राहणार आहे. तुम्ही किती पद प्रतिष्ठा मान वैभव संपत्ती प्राप्त करून घेतले तरी ते सगळं इथंच राहील. तुम्हाला पुढच्या पिढ्यांकरता त्यांनी कमवून ठेवलं पाहिजे. ते काय खातील म्हणजे ते हात बांधूनच जगतील जन्मभर. त्यांचे हात बांधले ते काही कामधामच करणार नाहीत. असा त्याचा अर्थ आहे का? तुमच्या बापाकडे काही नव्हतं तुम्ही फार कमवलं असं लोक सांगतात ना. एक म्हण आहे बाजारात, ते म्हणतात इथून तिथपर्यंत दिसतं की नाही महाराज हे सगळं आपलंच आहे. आपल्या बापाच्या काळात शेळीचं शेपूट सुद्धा नव्हतं. कशाला शेळीला मध्ये आणत असतील काय माहिती, पण म्हणतात महाराज ते बापाच्या काळात आमच्या शेळीचं शेपूटचं. मग शेळीचं शेपूट मग ते लहान असतं छोटं, म्हणून त्यांनी एवढं सुद्धा बापाच्या काळात नव्हतं. आणि ते आम्ही एवढं कमवलं हे सांगण्याचं तात्पर्य आहे. मग बापानं कमवलं नव्हतं आणि तू कमवलं. ज्यार्थी तू कमवलं त्यार्थी तुझी पोरं पण कमवू शकतात ना. मग त्यांच्याकरता कशाला अट्टहास करतो? ते करतील आणि खातील ना. तू काय करायचं याचा विचार कर. तू भगवंताचं भजन कर. तू भगवंताच्या समोर त्यांनी सर्वस्व अर्पण कर. तू भगवंताची शरणागती कर. तो भगवान सगळं काही पाहतो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकलीला आहे, तुला सोडणार नाही तो परमात्मा. पण आपल्या मनात चिंता आहे ना महाराज, आपल्या मनात आर्त आहे ना, आपल्या मनामध्ये त्यांनी आशा आहे ना या प्रपंचाची, आपल्या मनामध्ये इच्छा भरलेली आहे प्रपंचाची. मग ही झापड आहे मायेची. या मायेमध्ये सगळेजण गुंतलेले आहेत महाराज. माया कशी प्रवेश करेल सांगता येत नाही. माया सांद सापडीत असते. माया काय करते? सांद सापडते म्हणजे संधी सापडवते मध्ये घुसण्याची. हा महत्वाचा विचार आहे. आणि ती काहीतरी संधी साधून त्यांनी घुसतेच महाराज. आणि ती एकदा डोक्यात घुसली ना, माणसाच्या डोक्यामध्ये संपत्तीचा छंद लागला ना की काही केलं तरी त्याला बाजूला निघता येत नाही. त्याला जर मानाचा छंद लागला ना तो ते मान प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहासच करतो. एखाद्याला पदाचा जर छंद लागला ना त्या पदाकरता त्यांनी अट्टहास करतो. ही मायाच आहे महाराज भगवंताची. त्याच्यात गुरफटून पडतो महाराज. तो देवाचा पंथ लांब राहतो आणि दुसऱ्याच मार्गाने प्रवाहित होत अशा पद्धतीने जगत राहतो. मग देव नाही सापडत महाराज. मग त्याच्यातच गुरफटतो. त्याला कळत सुद्धा नाही, माया कळू पण देत नाही की मी तुला त्यांनी ग्रस्त केलेलं आहे म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. कोरोना होत होता की नाही लोकांना,
कशातून व्हायचा? अहो तो कशातूनही होत होता. तो कशातून व्हायचा काय प्रश्न आहे? कशातूनही व्हायचा. नुसता हात लागला ना कोरोनावाल्या माणसाचा तरी व्हायचा. त्याने एखाद्या वस्तूला हात लावला आणि तिथं जर तुमचा हात लागला तरी व्हायचा महाराज. तो कशातूनही घुसायचा आणि माणसाच्या मनात डचकच होता आता घुसलच. तशी माया कशातूनही घुसते आणि ती घुसल्यानंतर त्याने भयंकर त्रास होतो महाराज. मग तो शुद्ध अंतकरणानं परमात्म्याच्या प्राप्तीकरिता निघालेला असला तरी सुद्धा मायेमध्ये जर गुरफटला तर मग मात्र त्याला वळवळ करू देत नाही महाराज. ती जशी मांजर असते ना, ती मांजर उंदराला त्याने महाराज खाण्याकरिता तयार असते. तिच्या पायात ताकद असते त्या पंजात. असा त्यांनी पंजा घेते उंदीर दिसला एक फटका मारते महाराज. एका फटक्यात काही उंदीर मरत नाही, पण जरी तो मेला नाही ना तरी पळत नाही. तुम्ही बघा प्रयोग करून, मांजर जर उंदीर पकडायला लागली तो पळतच नाही महाराज. काय तिच्या पंजात ताकद असेल काय माहिती. एक फटका मारला की ती जागेवर पडून राहतात. तू काही कर, मला त्याने आता काही सुधरत नाही, ते निश्चित पडून राहतं. मग ती येते, मग त्याला दातात घेऊन जाते आणि काय करायचं तिकडं करीत असेल महाराज. तसा मायेचा फटका जर बसला की तो हातपाय सुद्धा खोडीत नाही, निश्चित पडून राहतो आणि त्याच्यामध्ये गुंतून पडतो. आणि म्हणून अशा पद्धतीने तो त्याच्यात सापडला जातो. मग भगवंतापासून विमुख होतो महाराज. 3 प्रकारची माया. विमुखजन मोहिनी माया, एक त्याने महाराज स्वजन मोहिनी माया आणि स्वमोहिनी माया. हा महत्त्वाचा विचार आहे. आम्हाला मायेनं फटका मारलेला आहे, आमच्या पोटात बुवा होण्याचा छंद लागलेला आहे. आम्ही महाराज आणि तुम्ही आमच्या पाया पडलं पाहिजे. तुम्ही आम्हाला बुवा, बाबा, महाराज, शास्त्री, पंडित, आचार्य म्हणलं पाहिजे. आम्हाला फटका मारलेला आहे मायेने, तुम्हाला माहीत नाही. आणि आम्ही निश्चित पडलेलो आहोत त्याच्यात. आमचा प्रवास फक्त एवढाच कामा करताय. आता देव आमच्या ध्यानात नाही. देव प्राप्त करून घेण्याकरिता आमचा अट्टहास नाही. देवाशी आम्हाला काही घेणं देणं. आम्ही देवाचंच बोलतो, दुसरं बोलत नाही. काही कंबर बांधून इथून तिथून देवाचंच बोललो बघा. पण तरी पोटात अपेक्षा बुवापणाची आहे, महाराजपणाची आहे. तुम्ही मला महाराज म्हणलं पाहिजे, तुम्ही मला चांगलंच म्हणलं पाहिजे. तुम्ही जर मला वाईट म्हणले तर तुम्ही मला खपत नाहीत महाराज. लक्षात घ्या. तुम्ही जर मला वाईट म्हणले मग तुम्ही माझे कट्टर शत्रू होता. हा महत्त्वाचा विचार आहे. कशामुळे हे घडतं? फक्त माया भगवंताची. या मायेच्या तडक्यात आपण अडकून पडलो. स्वतःचं अस्तित्व आपण जपून धरलं आणि अस्तित्वाभोवती सगळं रिंगण घातलं. या सगळ्या गोष्टींनी आर्त, चाड, चिंता, आशा या सगळ्या गोष्टींचं रिंगण आपल्या जीवनामध्ये पडलेलं आहे. म्हणून परमात्मा पण नाही, समाधान पण नाही. आणि असंच जर चालत राहिलो तर शेवटच्या श्वासापर्यंत ते मिळणार पण नाही. ध्यानात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणजे कोणाला असं नाही प्राप्त. ज्यांना ज्यांना मिळालं त्यांनी बघा, ज्यांना ज्यांना मिळालं त्यांनी काय केलं बघा. त्यांनी आता दादास्वामी आहेत आमच्या गावामध्ये, चासमध्ये. त्यांना परमात्मा प्राप्त करून 12 वर्ष त्यांनी जंगलात जाऊन बसले. तन मन धन दिले पंढरीराया. देऊनच टाकलं देवाला. काही सांगायला शिल्लक राहिलं नाही. काही अर्थ नाही, चाड नाही, चिंता नाही, आशा नाही. उपाधीचा फासाच तोडून टाकला. देव प्राप्त झाला. बेंगोजी बाबा आहेत कुठं? पिंपळगावला. कान्होबा महाराज आहेत. सगळं देवाला देऊन टाकलं महाराज. आज चिरंतन आहेत. त्यांच्याकरिता संत पंढरी उभे राहिले. त्यांच्या पुण्याने एवढे संत यायला लागले महाराज. महत्त्वाचा विचार सांगतो मी तुम्हाला. का दिलं सगळं देवाला? असा एखादाच निवडतो. आमच्यासारखे गप्पा मारणारे फार असतात. आमचं सगळं लक्ष त्यांनी बायका पोरांकडे लागलेलं आहे. आम्हाला फक्त तेच डोळ्यासमोर दिसतं आणि त्याचाच वेल त्यांनी मांडवाला न्यायचा आहे, अशी आमच्या पोटात अपेक्षा आहे. परमार्थ तिळभर सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाही. मला तर अजिबात परमार्थ करता येत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. दिवसभर प्रपंचाचा धंदा आहे महाराज, नुसता मोठेपणाचा धंदा. नुसता त्यांनी महाराज छाप लोकांवर करून घ्यायची, वजन मारून घ्यायचं, कंबर बांधून ह्या लोकांवर त्यांनी महाराज मस्त गरजून पडायचं. एवढाच माझा धंदा. दुसरं मला येतच काय महाराज. लाज वाटते मनाला, कधी कधी लाज वाटते मना. तुझा म्हणविता दास गोडी नाही रस बोलल्यासारखे. भगवंताचं प्रेम नाही, भगवंताविषयी आदर नाही, भगवंताची आस नाही, भगवान भेटावाशी इच्छा नाही, भगवंताच्या भेटीची तळमळ नाही. फक्त एवढाच धंदा, गुरुगुरु फिरायचं धनाकरता आणि मानाकरता. दुसरं काय आहे महाराज? यानं मला देव भेटायचं नाही, यानं मला देव भेटायचं नाही. देव जर मला भेटेल मी सगळं देवाला देऊन टाकीन त्यावेळेला. तुकोबाराने हे माहिती आहे. म्हणून तुकोबाराय समाधानापर्यंत गेले. का? देव प्राप्त करून घेतला. कसा प्राप्त झाला? तन मन धन दिले पंढरीराया. आता हे माझं आहे असं सांगायला काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. तोडियाला फासा उपाधीचा फासाच तोडून टाकला आणि काही शिल्लक ठेवलं नाही. एक विठोबाचं नाम जवळ ठेवलं. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. आता मात्र काहीच नाही, फक्त विठोबाचं नाम आहे आणि ते नामचिंतन करत अखंड त्यांनी मला स्थिर आहेत. म्हणून परमात्मा मागे पुढे फिरतोय. 350 वर्ष झाले तरी सुद्धा डंका वाजतोय. तुकोबारायांचा
बरोबर आहे ना? कशाकरिता डंका वाजतोय? सगळं देवाला देऊन टाकलं म्हणून देव जर पाहिजे असला तर अशा पद्धतीने परमार्थ करावा लागेल. एवढं सगळं सगळ्या लोकांना जमत नसतं महाराज. हे बोलायला सोपं असतं, कंबर बांधल्यावर काय अवसान आलं की माणूस काही बोलतो आहे का नाही? प्रत्यक्षात सगळं सोडून देणं तेवढं सोपं नसतं महाराज. एखादाच निघतो. मग तुम्ही असं करा, माझं म्हणणं ऐका, नाही तुम्हाला सगळं सोडता येत ना, निदान त्याला 1 नंबर तरी देऊ नका. माझा उपक्रम होता की नाही, प्रपंचाला 1 नंबर देतात आणि परमार्थाला 2 नंबर देतात, दुय्यम करतात. मग माझी विनंती आहे सगळ्यांना की प्रपंचाला 1 नंबर देऊ नका. त्यानं कोणाचं हित केलं नाही महाराज. 1 नंबर जर द्यायचा असेल तर परमार्थाला 1 नंबर द्या. कोण काय म्हणतो, कशा पद्धतीने विचार करतो, माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, ही खटखटच डोक्यातून काढून टाका. हे कोणी लागत नाहीत लोक आपले, यांचा संबंध ठेवू नका महाराज. यांच्या दृष्टिकोनातून वागण्याचा प्रयत्न करू नका, देवाच्या दृष्टिकोनातून वागा. मी या गावचाच नाही असा विचार करा, मी भगवंताच्या गावचा आहे असा विचार करून त्याच्या पंथावर चाला. कल्याण झाल्याशिवाय राहायचं नाही महाराज, फार महत्त्वाचा विचार आहे. त्याच्यापर्यंत त्यांनी महाराज जाता येईल. म्हणजे खटखटी भगवंताच्या कृपेशिवाय जात नसतात. म्हणून सगळ्यांनी बसल्या बसल्या देवाला विनंती करा. इथंच कीर्तनामध्ये देव उभा असतो. बसल्या बसल्या इथंच विनंती करा आणि भगवंताला सांगा, देवा मला कळालंय की सगळं सोडल्याशिवाय तू भेटायचा नाही, हे स्वत्व टाकल्याशिवाय तू भेटायचा नाही. मग तूच माझ्यावर कृपा कर आणि मला सुटत नाही, तूच हे सोडून घे आणि मला तुझं करून घे. असं जर त्यांनी म्हणाल तर तो फार दयाळू आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. फार दयाळू असणारा देव आहे, तो दया करेल आणि दया करून त्यांनी महाराज या भावबंधनातून मुक्त करून टाकील. हा महत्वाचा विचार. त्यानं अनेकांना मुक्त केलं. कोणाकोणाला मुक्त केलं माहिती आहे तुम्हाला? सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. 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 सुख सनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख संगात नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.